जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। रसिक हो नमस्कार. सहर्ष सादर करीत आहोत ज्ञान साधना गीत. कवी प्राध्यापक प्रवीण दवणे, संगीत विनय राजवाडे. शिवाचे मंदिर सुंदर मानव्याचा ध्यास निरंतर. सत्य शिवाचे मंदिर सुंदर मानव्याचा ध्यास निरंतर. गुरु शिष्याच्या नात्यामधली प्रतस्थ मन साधना. सदैव उजळो आपुली ज्ञान साधना. ज्ञान साधना. अज्ञानाचा तमः सारुण विश्वात्मक स्वर येई उजळून. अज्ञानाचा तमः सारुण विश्वात्मक स्वर येई उजळून. शूरवीर संतांचे पूजन जागविते चेतना.
सुप्रभात. मी मिस्टर घाटगे इतिहास विभागाने आयोजित केलेल्या गौरी स्फोटी कार्यक्रमाअंतर्गत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. कोरोनाच्या काळात संपूर्ण पर्यटन व्यवसाय बंद पडलेला आहे, परंतु आता कोरोनावर लस निर्माण झाल्यामुळे जसे आशेचा नवीन किरण दिसू लागला आहे, तसे पर्यटन उद्योगाला सुद्धा एक नवी भरारी नक्कीच मिळणार आहे. कोरोनाच्या काळात संपूर्ण जग चार भिंतीच्या आत कोंडले गेले होते. आता सर्वांना चार भिंतीच्या पलीकडचे निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची आस निर्माण झाली असणारच. म्हणूनच इतिहास विभागाने ट्रॅकिंग किंवा गिर्यारोहण कशा पद्धतीने केले पाहिजे यावर डॉक्टर मृण्मयी साठम आपल्यास मार्गदर्शने करणार आहेत. या व्याख्यानामधून आपल्याला पर्यटनाबद्दल मार्गदर्शने मिळेलच, त्यासोबत या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या विविध करिअरच्या संधींची माहितीसुद्धा मिळेल. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत चित्ते सर यांना मार्गदर्शनाची विनंती करतो. ओव्हर टू प्रिन्सिपल सर. नमस्कार. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या 40व्या म्हणजे रुबी जयंती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रम मालिकेतील आजचे हे 35वे व्याख्यान. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी आजच्या पाहुण्या डॉक्टर मृण्मयी साठम, संस्थेचे अध्यक्ष श्री सतीशचंद्र प्रधान, व्यवस्थापनाचे सर्व सदस्य, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे गिर्यारोहण, एक साहसी उपक्रम. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय गेली 40 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. 2020-21 हे 40वे गौरवशाली वर्ष साजरे करताना विद्यार्थ्यांसाठी अनेक विविध 40 कार्यक्रम आयोजित करत आहोत. या कार्यक्रम शृंखलेतील हा 35वा कार्यक्रम. आपल्या देशाला हिमालय, आरवली, सह्याद्री, निलगिरी अशा विविध पर्वत शृंखला लाभलेल्या आहेत. अगदी पुरातन काळापासून या पर्वतांचे आकर्षण भारतीयांना नेहमीच वाटत आलेले आहे. धार्मिक कारणाने, तीर्थक्षेत्र, पर्यटन, साहस या विविध कारणांनी आपण या पर्वतांना भेट देत असतो. इतिहास विभागाने या विषयाची निवड केली कारण गिर्यारोहणाचे पर्यटन व वारसा संवर्धनातील महत्त्व याचा त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव आहे. तसेच ही एक महत्त्वाची एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे. या दोन्ही पैलूंची सांगड घालण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या महाविद्यालयातील हायकर क्लब नेहमी विविध उपक्रम आयोजित करत असतो. अनेक प्राध्यापक उत्कृष्ट हायकर्स आहेत. आपल्या एक माजी विद्यार्थी आनंद सपाटे या विषयावर फिरस्ती हा एक ब्लॉग सुद्धा लिहित असतो. आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर मृण्मयी साठम गिर्यारोहण शास्त्रोक्त पद्धतीने कसे करावे, कोणती काळजी घ्यावी, त्यामधील आव्हाने व प्रशिक्षण याची माहिती देणार आहे. मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल इतिहास विभागाचे विशेष अभिनंदन. तसेच कार्यक्रमासाठी आभासी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार. ज्यामुळे हा कार्यक्रम आपल्यापर्यंत छानरित्या पोहोचू शकला त्या ग्लोरियस स्फोटीच्या तांत्रिक समितीचे विशेष आभार. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय डॉक्टर हेमंत चित्ते सर. आता मी आजच्या प्रमुख वक्त्यांना आमंत्रित करण्याअगोदर त्यांची ओळख करून देणार आहे. डॉक्टर मृण्मयी साठम सध्या मुंबईमधील एमआयटी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नुकतेच सेंटर फॉर अर्बन हिस्ट्री, युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टर, इंग्लंड येथून डॉक्टर प्रशांत किदंबी आणि डॉक्टर रिचर्ड बटलर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD ही पदवी प्राप्त केली आहे. PhDसाठी त्यांनी गव्हर्निंग द बॉडी पब्लिक हेल्थ आणि अर्बन सोसायटी इन कॉलोनियल बॉम्बे सिटी या विषयात संशोधन केले आहे. डॉक्टर साठम यांचा शहरांचा इतिहास, आरोग्य आणि त्यांचा सामाजिक इतिहास, वसाहतिक इतिहास आणि आधुनिक दक्षिण आशियाच्या इतिहासामध्ये संशोधनाची आवड आहे. त्याचबरोबर मृण्मयी साठम यांचा आपल्या महाविद्यालयाशी जवळचा संबंध आहे. आपल्या महाविद्यालयात इतिहास विभागाने पहिले आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आयोजित केले होते. त्यामध्ये त्या स्वतः आयोजक होत्या. या पलीकडे त्या स्वतः सर्टिफाईड गिर्यारोहक आणि हौसी छायाचित्रकार आहेत. ओव्हर टू डॉक्टर मृण्मयी साठम. नमस्कार. मी मृण्मयी साठम आणि
मी आज ह्या कार्यक्रमानिमित्त गिर्यारोहणाबद्दल बोलणार आहे. त्याप्रथम आय थिंक मला सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज यांचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री ला थँक्यू म्हणायला आवडेल की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि मी तुमच्या सगळ्यांपर्यंत ह्या माध्यमाद्वारे पोचू शकेल. आजचा माझा जो विषय आहे तो आहे गिर्यारोहण एक साहसी उपक्रम, भारतातील गिर्यारोहणाची ओळख, संधी आणि आव्हाने. सो मी बेसिकली ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग ह्या फील्डबद्दल बोलणार आहे. थोडा जस्ट माझा बॅकग्राऊंड द्यायला, मी इतिहासाची प्राध्यापक आहे, ॲमिटी युनिव्हर्सिटीला शिकवते. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी 2011 साली बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स असतो तो हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंगकडून केला आणि तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू रन केला जातो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स थ्रू, आणि त्याची सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. सो आय एम अ ट्रेन्ड माउंटेनियर. मी गेली 25-26 वर्ष सह्याद्रीत फिरते, हिमालयात फिरते, आणि हा सगळा जो अनुभव आहे माझा तो एकत्र एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडायचा आज प्रयत्न करणार आहे. सो आपण सुरू करूया. सो माझ्या आजचा जो विषय आहे तो हा आहे की गिर्यारोहण एक साहसी उपक्रम, भारतातील गिर्यारोहणाची ओळख, संधी आणि आव्हाने. आपण याची जी सुरुवात करणार आहोत ती आपण मुळात ट्रेकिंग म्हणजे काय, गिर्यारोहण म्हणजे काय, ह्याच्यापासून आपण सुरू करूया. त्याच्यानंतर आपण गिर्यारोहण भारतात कुठे कुठे करता येतं ह्याच्याकडे एक नजर वळवू आणि मग त्याच्यानंतर सध्या गिर्यारोहणाची भारतात काय परिस्थिती आहे, म्हणजे प्रामुख्याने सह्याद्रीमध्ये काय होतंय, आणि आपल्या फ्युचरकडे बघता आपल्याला ह्या फील्डमध्ये जर अशीच डेव्हलपमेंट पुढे ठेवायची असेल आणि निसर्गाचा पण सांभाळ करायचा असेल तर आपण हे चॅलेंजेस कसे डील करणार आहोत ह्याच्याकडे मग ते शेवटी प्रेझेंटेशन वळेल. सो मी सुरू करते. आपण पहिल्यांदा बघणार आहोत की ट्रेकिंग म्हणजे काय, गिर्यारोहण म्हणजे काय. हा जो कॉन्सेप्ट आहे तो आधी मुळात समजून घेणं खूप महत्वाचं आहे. काय होतं ना, ह्या फील्डमध्ये अनेक कॉन्सेप्ट्स आहेत, जसं की हायकिंग, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग एक्सेट्रा, आणि बऱ्याचदा लोकांचा ना खूप गोंधळ होतो. म्हणजे ते करत असतात हायकिंग पण ते म्हणतात त्याला ट्रेकिंग, किंवा ते करत असतात ट्रेकिंग आणि ते म्हणतात त्याला माउंटेनिअरिंग, आणि दिस इज नॉट राईट. कारण ही जी फील्ड आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाला एक व्यवस्थित अर्थ दिलेला आहे, आणि सो आपण काय करतो ह्याची साधारण ओळख पटवून त्याच्याबद्दल थोडं वाचून मग अकॉर्डिंगली त्याला कॅटेगराईज करणं महत्वाचं आहे. सो ट्रेकिंगचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा बेसिकली तुम्ही ट्रेकिंग तुमच्या 2 पायांवर करता. सो तुम्ही चालता फॉर अ लॉंग डिस्टन्स, एक कन्सिडरेबल अंतर तुम्ही कव्हर करता. ते अंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असतं. म्हणजे मोस्ट आयडियली जेव्हा तुम्ही ट्रेक करता तेव्हा तुम्ही 2 ते 3 दिवस अधिक एखाद्या डोंगर रांगेवरती चालत असता. आता हे जे चालणं आहे त्याच्यामध्ये बरेच एलिव्हेशन्स येतात, त्याच्यामध्ये बरेच डाऊन हिल्स येतात. सो असा सपाट रस्ता जो आहे तो युजली असतो, त्याला ट्रेल्स किंवा हाईक्स म्हणतात. वेरेस ट्रेकिंगमध्ये तुम्ही कन्सिडरेबल अल्टिट्यूड गेन करता आणि तेवढंच मग नंतर तुम्ही डिसेंड सुद्धा करता. सो व्हेरिएशन्स जे आहेत टेरेनमध्ये ते ट्रेकिंगमध्ये जास्त असतात. आणि ही एक्सरसाइज जी आहे ट्रेकिंगची ही आपण मुळात करतो फॉर प्लेजर. म्हणजे मोस्टली लोक ह्याला हॉबी किंवा पॅशन म्हणून जोपासतात. बरेच लोक ऑफकोर्स ह्याच्यातून करिअर सुद्धा निर्माण करतात. पण तुम्ही मुळात निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गाचा आनंद घेणं ह्या लॉंग वॉकमध्ये हे त्याचं कोर एम आहे. सो हे लक्षात घेता ट्रेकिंग ही फील्ड जी आहे ती इंडियामध्ये साधारण आपण म्हणू शकतो की ॲज अ प्रॉपर फील्ड 1950s नंतर ग्रो व्हायला लागली. सो ट्रेकिंग इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर इज द ॲक्टिव्हिटी ऑफ वॉकिंग लॉंग डिस्टन्सेस ऑन फूट फॉर प्लेजर. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही निसर्गाबरोबर एकरूप होणं हे मेन गोल आणि पर्पज असतं. आता ट्रेकिंग जे आहे हा एक सॉफ्ट ॲडव्हेंचर स्पॉट आहे. म्हणजे ज्या माणसाची मिनिमम फिटनेस लेवल असेल, एक कन्सिडरेबल अंतर चालायची कुवत असेल,
तर तो माणूस ट्रेकिंग युजली करू शकतो. म्हणजे रिझनेबल फिजिकल फिटनेसवर ट्रेकिंग करता येतं. ऑफकोर्स काही ट्रेक्स असे आहेत जे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे असतात. मग त्या ट्रेक्ससाठी तुम्हाला एक वेगळा फिटनेस रेजिम फॉलो करावा लागतो. तुम्हाला आधी थोडं इनिशियल प्रेपरेशन करावं लागतं. नाहीतर मग ते ट्रेक्स तुमचे सहजासहजी पूर्ण होत नाहीत. सो ह्याचं जे कॅटेगरायझेशन आहे ट्रेकिंगचं, हे सॉफ्ट ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही माउंटेनिअरिंगकडे बघितलं, ज्या विषयाकडे मी थोड्या वेळात येणार आहे, तो असा एक कोर ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे आणि त्याला तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग आणि एक्सपर्टीज लागतं. वेअरएज विथ ट्रेकिंग इट इज अ सॉफ्ट ॲडव्हेंचर स्पोर्ट आणि एखादा माणूस ज्याचा रिझनेबल फिजिकल फिटनेस आहे तो हे सहजासहजी एन्जॉय करू शकतो. नाव तुम्ही जेव्हा ट्रेकिंग करता ना तेव्हा हल्ली काय झालंय माहितीये का, ट्रेकिंगचं ना बरेच लोक पिकनिकच्या रूपात त्याला इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे बरेच लोक ट्रेकला पिकनिक समजून येतात आणि ही खूप मोठी चूक आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप जमा केलात, ट्रेनमध्ये बसलात, कर्जत कसाऱ्याला उतरलात आणि कुठचा तरी डोंगर चढून आलात मजेसाठी, दॅट इज नॉट ट्रेकिंग. जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करता तेव्हा तुम्हाला सर्टन बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. सो गिर्यारोहण करताना नेहमी कॅम्प क्राफ्ट, तुम्ही कॅम्प कुठे सेटअप करावा, तंबू कुठे ठोकावेत, तुमचं बेसिक जेवणाची तयारी कशी करावी. तुमच्या आजूबाजूला जंगल असतं बऱ्याचदा, त्या जंगलात तुम्ही लावलेल्या जेवण करण्यासाठी जी लावलेली आग आहे त्याच्यामुळे इतर फॉरेस्ट एरियामध्ये पण त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. तो कसा पडू नये ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास लागतो. सो कॅम्प क्राफ्ट एक बेसिक आहे जे तुम्हाला त्याच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन तर माहिती पाहिजे बिफोर तुम्ही गिर्यारोहणामध्ये एंटर करता. दुसरं आहे फर्स्ट एड. आता तुम्ही एखाद्या ग्रुपला घेऊन गेलात, तुम्हाला फर्स्ट एडचं काहीच नॉलेज नाहीये आणि समजा एखाद्या कड्यावरून किंवा एखाद्या स्लोपवरून तुमच्या ग्रुपमधला एखादा मेंबर स्लिप होऊन खाली गेला, तर तुम्ही त्याला वरती परत आणल्यावरती त्याला जी काय जखम झाली असेल त्याला ट्रीट करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की जंगलात बऱ्याचदा एखादी जर जखम ट्रीट नाही झाली किंवा त्याला फर्स्ट एड नाही मिळालं तर नंतर त्याचं एका सिरियस इंजुरीमध्ये रूपांतर होऊ शकतं. सो जेव्हा आपण ग्रुप्स घेऊन जातो तेव्हा फर्स्ट एडचं नॉलेज ग्रुपमध्ये कोणाला तरी असणं फार गरजेचं आहे. सो फर्स्ट एडचं पण नॉलेज असलं पाहिजे आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला मॅप वाचता आला पाहिजे. आता ऑफकोर्स मॅपच्या ऐवजी बरेच लोक GPS वर अवलंबून असतात, पण तुम्हाला बेसिकली हे नॅव्हिगेशन कसं करायचं, नॉर्थ डिरेक्शन कुठे आहे, उत्तर दिशा कुठे आहे ह्याची एक माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, आणि हे ट्रेंड ट्रेकर्स बरोबर पण होतं, की आपण एखाद्या रूटवर ट्रेक ऑर्गनाईज करतो, आपण ग्रुपला घेऊन जातो किंवा त्याच्या आधी आम्ही रेकी करतो किंवा त्याला पायलट ट्रेक म्हणतात. तर त्या पायलट ट्रेकला तुम्हाला तो रस्ता व्यवस्थित कळतो, पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युली ग्रुपला घेऊन जाता तेव्हा आजूबाजूचा निसर्ग थोडा बदललेला असतो आणि त्यामुळे जी पाऊलवाट आहे ती पण कधी कधी दिसेनाशी होते आणि मग तुम्ही तुमची डिरेक्शन कशी आयडेंटिफाय करणार की तुम्हाला कुठच्या दिशेने जायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक मॅप रिडिंग स्किल्स असणं गरजेचं आहे. हल्ली बऱ्याचदा लोक त्यांचा GPS ऑन करून तो रूट पूर्ण ट्रॅक करतात आणि मग नेक्स्ट टाइम जाताना तो GPSचा रूट परत फॉलो करतात, पण सीझन्स वाईज निसर्ग बदलतो आणि ह्या पायवाटा सुद्धा बदलतात, त्यामुळे हरवण्याची शक्यता खूप जास्त आहे. बऱ्याच जंगलांमध्ये वाईल्ड ॲनिमल्सचा थ्रेट असतो. सो हे सगळं नजरेखालून घालणं गरजेचं आहे आणि कॅम्प क्राफ्ट, फर्स्ट एड आणि मॅप रिडिंग येणं, बेसिक नॉलेज ह्याचं असणं गरजेचं आहे गिर्यारोहणासाठी. सो गिर्यारोहण हे ट्रेकिंगपेक्षा गिर्यारोहण हे पिकनिकपेक्षा खूप वेगळं आहे आणि सध्याच्या जनरेशनने, ॲटलिस्ट जी अपकमिंग जनरेशन आहे, त्यांनी ह्याच्याकडे पिकनिकच्या दृष्टिकोनातून बघणं थांबवावं, ही काळाची गरज आहे. कारण आपण पर्टिक्युलरली पावसाळ्यात जेव्हा आपण न्यूज वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की बऱ्याच किल्ल्यांवरती बरेच लोक रस्ता हरवलेले आहेत किंवा त्यांचा दरीत पडून मृत्यू झालेला आहे आणि बऱ्याचदा हे जे लोक असतात त्यांचा ह्या ट्रेकिंगच्या फील्डकडे बघण्याचा अप्रोच खूपच कॅज्युअल असतो. वेरेज ह्या फील्डसाठी तुम्हाला एक सर्टन लेवल ऑफ अभ्यास असणं फारच गरजेचं आहे. सो ट्रेकिंग इज बेसिकली अ सॉफ्ट ॲडव्हेंचर स्पोर्ट. तुम्ही लॉंग डिस्टन्स चालता आणि त्याच्यात तुमचं एलिव्हेशन गेन असतं आणि तुम्हाला तेवढंच डाऊनहिल डिक्लाइन अल्टिट्यूड वाईज पण करायचं असतं आणि बेसिक नॉलेज ह्याला गरजेचं आहे. आता
सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करताना बेसिकली तुमचं आजूबाजूचा जो वातावरण आहे, आजूबाजूचे जे डोंगर रांग आहेत, आजूबाजूची जी गावं आहेत, त्याची फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ॲडवायझेबल असतं की बऱ्याचदा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगमध्ये जाता, आता तुम्ही एखाद्या ग्रुप बरोबर फिरत असाल तर वेल अँड गुड, जर तो ग्रुप सर्टिफाईड असेल तर त्याहून बेटर. पण समजा तुम्ही एखाद्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपला घेऊन जात असाल, तेव्हा आजूबाजूच्या गावात किंवा पायथ्याशी जे गाव असेल डोंगराच्या, तिकडच्या लोकल माणसांना हायर करून त्यांना थोडेसे पैसे देऊन दिवसाचे तुम्ही त्यांना घेऊन डोंगर माथ्यावर जाणं इज अ बेटर वे आउट. जेव्हा तुम्ही जस्ट ट्रेकिंगच्या फील्डमध्ये इंट्रोड्यूस होतात, हिमालयात पण सेम सिस्टम फॉलो केली जाते. तुम्ही बेस विलेजमध्ये गेलात तर तिकडच्या लोकल ह्याच्यामधून कोणतरी तुम्हाला गाईड करायला ते लोक तयार असतात. त्यांना दे आर इन सर्च ऑफ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आणि दिस इज अ वे फॉर देम टू मेक मनी. सो ते तुम्हाला सहजासहजी नाही म्हणत नाहीत आणि कोण ना कोणतरी तरी उभं राहतं, ते तयार होतात तुमच्याबरोबर यायला. ते तुम्हाला डोंगर माथ्यावर सोडतात आणि मग तिथून ते परत खाली येतात आणि तुम्ही तुमची पुढची वाट चालू शकता. ट्रेकिंगचा भारतामध्ये जो इतिहास आहे तसं बघायला गेलं तर ट्रेकिंग म्हणजे काय, तुम्ही चालता डोंगर रांगातून, दऱ्या खोऱ्यातून. आता हे जे चाललंय ना, हे एन्शंट पिरियड पासून चालूच आहे. म्हणजे आपण बघतो की मानव वस्ती काही काही ठिकाणी राहिली आहे आतापर्यंत, अँड दॅट इज बिकॉज ॲज अ ह्युमन काइंड आपण नेहमी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना वी आर ऑलवेज ट्रॅव्हलिंग. आणि पूर्वी जेव्हा ट्रान्सपोर्टची साधनं नव्हती तेव्हा आपण पायानीच हा जो काय अंतर होतं ते आपण कव्हर करायचो. सो तसं बघायला गेलं तर ट्रेकिंगचा जो इतिहास आहे तो असा आपण एका पर्टिक्युलर पिरियडला जाऊन डेट नाही करू शकत. इट हॅज बीन इन एक्झिस्टन्स फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. पर्टिक्युलरली माउंटेनिअरिंग आणि ट्रेकिंग ॲज अ फील्ड जेव्हा आपण बघतो ना, तर ही जी डेव्हलपमेंट आहे ही मोस्टली पोस्ट इंडिपेंडन्स डेव्हलपमेंट आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या फील्डला एक प्रॉपर रेकग्निशन मिळालेलं आहे. आणि त्याच्यासाठी एक जो महत्त्वाचा फॅक्टर होता तो हा होता की 1953मध्ये टेन्झिंग नॉर्गेनी एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर केला. एव्हरेस्ट जो या जगातला सर्वात उंच डोंगर आहे तो 1953मध्ये सर केला. आणि ह्याची जी न्यूज आहे ती अक्रॉस द वर्ल्ड स्प्रेड झाली. इट बिकेम अ सेन्सेशनल न्यूज, कारण दोघा जणांनी मिळून हा एव्हरेस्ट जो सर्वात उंच शिखर आहे ते कॉन्कर केलं होतं. तर त्याच्यानंतर काय झालं, भारतात पण ह्या फील्डबद्दल कुतूहल जे आहे ते निर्माण झालं. आणि आपण बघू की नेहरू जे होते फर्स्ट प्राईम मिनिस्टर आपले, त्यांनी ह्या फील्डमध्ये कन्सिडरेबल अटेन्शन दिलं. आणि 1953 नंतर एव्हरेस्ट समिट झाल्यानंतर तुम्ही बघाल 1954 ऑनवर्ड्स भारतात बऱ्याच माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स सेटअप व्हायला लागल्या. आणि ज्या सुरुवातीच्या 2-3 माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, एक 1954मध्ये सेटअप झाली, नंतर 1961मध्ये आणि मग 1963मध्ये. तर ह्या ज्या माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स सेटअप झाल्या त्या एस्टॅब्लिश होण्यामागे नेहरूंचं मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांची जी गव्हर्नमेंट होती त्यांनी कीन इंटरेस्ट घेऊन ह्या इन्स्टिट्यूट्सची स्थापना केली अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत ह्या त्यांनी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर दिल्या. सो ट्रेकिंग फील्ड डेव्हलप व्हायला माउंटेनिअरिंग पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. आपण माउंटेनिअरिंगकडे बघितलं तर 1950s आणि 60sमध्ये हे इन्स्टिट्यूट सेटअप होतात आणि त्याच्यानंतर ही फील्ड खूप पॉप्युलराईज होते. आता इंडियामध्ये ही फील्ड एवढी पॉप्युलराईज कशी झाली, कारण बेसिकली आपल्याकडे हिमालयन रेंज आहे जी काराकोरम पाकिस्तानपासून सुरू होते. मी तुम्हाला मॅप दाखवते इथे. सो ही इथून काराकोरम K2 जे आहे तिथून सुरुवात होते आणि ती ऑल द वे नॉर्थ ईस्ट पर्यंत जाते. तर ही एक मोठी डोंगर रांग आपल्याला अवेलेबल आहे एक्सप्लोअर करायला. सो भारताकडे हा फिजिकल जॉग्राफिकल फीचर आहे विच कॅन वर्क टू इट्स ॲडव्हान्टेज. सो हिमालयन माउंटेन रेंजेस नेहमीच लोकांना इन्स्पायर करत राहिलेत आणि ह्या माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स थ्रू ह्याची जी चढाई होती ती करायला सुरू, म्हणजे वेगवेगळी शिखरं आयडेंटिफाय करून त्यांना नाव देऊन ते क्लाइंब करून
त्याची मेजरमेंट घेणं, हा जो प्रोसेस होता हा 1950s पासून सुरू झाला. मग नॅचरली माउंटेनिअरिंग जे आहे ते एक स्किल आहे, इट्स अ सायन्स, इट्स अन आर्ट क्राफ्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्टीज असणं खूप गरजेचं आहे. आता ते सगळ्यांना ऍक्सेसिबल नाहीये, राईट? प्रत्येक जण काय क्लाइम्बिंग शिकायला किंवा माउंटेनिअरिंग शिकायला तेवढा वेळ देऊ नाही शकत, किंवा प्रत्येक जणाला काय त्यातून करिअर नसतं करायचं. तर मग त्याचा लोअर लेवलला येऊन विचार केला तर ट्रेकिंग पॉप्युलराइज व्हायला लागलं 1970s 1980s पासून. त्याच वेळेत 1960-70 पासून सह्याद्रीत सुद्धा बरेच इतिहासकार फिरायला लागले. आता सह्याद्रीचा विचार करता महाराष्ट्रासाठी इट इज अन ॲडव्हान्टेज. परत जसं भारतासाठी पूर्ण हिमालया इज अन ॲडव्हान्टेज, तसं महाराष्ट्रासाठी किंवा इव्हन डाऊन साऊथ अप टू केरला वेस्टर्न घाट्सचे जो सह्याद्रीची रांग आहे ती खाली केरळापर्यंत जाते. आता ह्या ज्या डोंगर रांग आहेत ह्याचा बेनिफिट घेऊन, आणि पर्टिक्युलरली सह्याद्रीमध्ये जो इतिहासाचा वारसा आहे तो एवढा प्रॉमिनंट आहे की बऱ्याच इतिहासकारांनी, संशोधकांनी, ज्यांना ट्रेकिंगची आवड होती, ज्यांना डोंगर रांगांची आवड होती, त्यांनी हे जे किल्ले आहेत हे चढायला सुरुवात केली. आणि 1960-70 मध्ये आपण बघतो की सह्याद्री पण पालथा घालायला जे आहे त्या एक्सपर्ट्सनी सुरू केलेलं. बाबासाहेब पुरंदरे, गुणी दांडेकर, हरीश कपाडिया ह्यांसारखी लोक आहेत ती खूप अर्ली ऑन 70s 80s मध्ये सह्याद्रीत भरपूर फिरले. त्यांनी सह्याद्री बऱ्यापैकी मॅप आउट केला, डोंगर रांगांवर फिरले, किल्ले त्यांनी जे एस्टॅब्लिश्ड होते त्यांची माहिती सगळी जमा केली आणि त्याचं पुस्तकात पब्लिश करायला सुरुवात झाली. सो 60s 70s 80s हा जो आहे तो पिरियड इन टर्म्स ऑफ ट्रेकिंग गेनिंग पॉप्युलॅरिटी खूप महत्वाचं आहे, बोथ फॉर हिमालयाज एज वेल एज फॉर द सह्याद्री माउंटेन रेंजेस. आता काय झालंय, जी यंगर जनरेशन आहे ना त्यांना ते थ्रिल फॅक्टर खूप महत्वाचं झालंय. आणि आपल्याला एक्सपोजर एवढं आहे ना ह्या गोष्टींना थ्रू मीडिया, थ्रू रीडिंग्स, एज्युकेशन, की आता यंगर जनरेशनसाठी तो फन आणि थ्रिल फॅक्टर खूप महत्वाचा झालाय. सो आता जर बघायला गेलं तर ट्रेकिंग ही फील्ड इट इज ग्रोईंग बाय लीप्स अँड बाउंड्स. पण आता ही फील्ड ग्रो होते, पण ती सिस्टमॅटिकली पद्धतशीर होते का, तुम्ही त्याचं शास्त्र समजून मग ती फॉलो करायचा प्रयत्न करताय का, तर तसं दिसून तेवढं येत नाहीये. खूप कमी ग्रुप्स आहेत जे सुरुवातीपासून एस्टॅब्लिश्ड आहेत, ते सिस्टमॅटिकली ट्रेकिंग अंडरटेक करतात. वेरेज यंगर जनरेशनमध्ये तो थ्रिल, ती वरती जाऊन तिकडे कडेलोटच्या पॉइंटला जाऊन सेल्फी काढणं हे खूप जास्त अट्रॅक्शन व्हायला लागलंय, विच इज प्रॉब्लेमॅटिक. आणि आपण त्या विषयांकडे थोड्याच वेळात येऊ. सो आता ट्रेकिंग जे आहे ते इंडियामध्ये इज ग्रोईंग बाय लीप्स अँड बाउंड्स, पण देर आर मेजर प्रॉब्लेम्स जे आता त्याच्यातून अराईज होत आहेत. आणि ह्या प्रॉब्लेम्सकडे सोल्युशन्स शोधणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या प्रॉब्लेम्ससाठी सोल्युशन शोधणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर हा ट्रेंड असाच केअरफ्री ट्रेकिंग करायचा जो ट्रेंड कंटिन्यू राहिला तर आपल्या पुढे बरेच चॅलेंजेस एमर्ज होऊ शकतात. सो इंडियामध्ये ट्रेकिंग हिमालयाजमध्ये होतं, वेस्टर्न घाट्समध्ये होतं, निलगिरी हिल्समध्ये होतं आणि खाली कूर्ग कर्नाटकामध्ये. सो ॲज फार एज हिमालयाज आर कन्सर्न, K2 पासून सुरू होतं. दिस इज पाकिस्तान, तिथून लेह लडाख, चायना, तिबेट आणि मग नेपाळ आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आपल्या 7 सिस्टर्स आणि भूटान, इथे ती फुल रेंज कंटिन्यू होते. सो इथे ट्रेकिंग, मोस्ट इम्पॉर्टंटली माउंटेनिअरिंग कॅरी फॉरवर्ड होतं. आणि साऊथमध्ये बघता हे जे वेस्टर्न घाट्स आहेत त्याची सुरुवात महाराष्ट्राच्या नॉर्थपासून एक सुरू होतं, ते खाली गोवा, कर्नाटका क्रॉस करून केरळापर्यंत कॅरी फॉरवर्ड होतात. जसे वेस्ट साईडला आपल्याकडे वेस्टर्न घाट्स आहेत ज्याला महाराष्ट्रात सह्याद्री म्हणतात, तसेच आपल्या ईस्ट कोस्टवर सुद्धा ईस्टर्न घाट्स आहेत. हावेवर जर आपण ट्रेकिंगचं कंपॅरिझन केलं तर वेस्टर्न घाट्समध्ये पॉप्युलॅरिटी ट्रेकिंगची जास्त आहे इन कंपॅरिझन टू द ईस्टर्न घाट्स. सो ही पूर्ण रेंज आहे ती ह्या 3-4 स्टेट्समध्ये ह्या माउंटेन रेंजवर ट्रेकिंग ऑन अ वाईड स्केल कॅरी फॉरवर्ड होतं. आता हा जो आहे हा भीमाशंकरची रेंज आहे तुमच्या समोर जो फोटो आहे तो. आणि भीमाशंकरच्या रेंजमध्ये वाजंत्री घाट म्हणून एक महत्वाचा घाट रस्ता आहे भीमाशंकराला जायला. अत्यंत कठीण चढाई आहे.
आणि बरेच लोक हा घाट उतरतात पण कोण चढायला मागत नाही कारण तो तेवढा कठीण आहे चढायला. कस बघतो तो तुमच्या फिटनेसची. सो हा वाजंत्री घाटाचा जो सुरुवात होते ती पायवाट आहे ही त्या गावातून आणि ह्या डोंगरातून असं इथून आपण वर जातो आणि तुमच्या लेफ्ट हँड साईडला इथे भीमाशंकर आहे. सो हा एक महत्वाचा घाट आहे सह्याद्रीत आणि ह्याचा फोटो मला मिळालेला जेव्हा मी बेस विलेज पासून सुरू केलं. तो अत्यंत सुंदर फोटो आहे. सो मला असं वाटलं की मी तुमच्या बरोबर शेअर करावा. दुसरं सह्याद्रीमध्ये घाट रस्ते आहेत. वाजंत्री घाट हा त्याचा एक एक्झाम्पल होता. तसेच गडकोट आहेत, किल्ले आहेत. हा कर्नाळा किल्ला आहे पनवेल जवळ आणि हा जिथून फोटो काढलाय तो हरिहरचा किल्ला आहे नाशिकमध्ये आणि ह्याच्या पाठी जी डोंगर रांग दिसते ती त्र्यंबकेश्वरची डोंगर रांग आहे आणि हा त्र्यंबकेश्वरचा पाठी किल्ला आहे. सो कर्नाळा, त्र्यंबकेश्वर आणि असे अनेक गडकोट, राजगड, रायगड, तोरणा हे आहेत आणि ह्याच्यावर इन्क्रीजिंगली विकेंड्सला खूप जास्त लोक ट्रेकिंग करण्यासाठी जातात आणि हल्ली तर प्रॉब्लेम झालाय स्पेशली पावसाळ्यात बऱ्याच किल्ल्यांवर वर पोचायला तुम्हाला 3-3 तास रांगेत उभं राहावं लागतं, एवढी गर्दी हल्ली गडकोटांवर होते. आणि ह्याचा एक सगळ्या ट्रेकिंग कम्युनिटीनी मिळून विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. हिमालयात हा जो आहे हा फोटो मी चंद्रखाणी म्हणून एक ट्रेक केलेला जो लोअर हिमालयाजमध्ये म्हणजे ज्याला अल्टिट्यूड तेवढं नाहीये, लोअर शिवालिक रेंजमध्ये. तर तिकडचा जो निसर्ग आहे त्याचा हा फोटो आहे आणि हा चंद्रखाणीचा शेवटचा पॅच आहे जेव्हा तुम्ही त्या ऍक्च्युली पासवर जाता. तो एकदम क्रिटिकल पॅच आहे. इथे टोटल फॉल आहे आणि ही एवढीच नॅरो पायवाट आहे म्हणजे तुमचा फार फार तर एक पाय तिथे राहील म्हणजे तुम्हाला एक पाय टाकल्यावर दुसरा पाय पुढे टाकून चालावं लागतं आणि सेकंड तुमच्या बाजूला फुल स्लोप आहे म्हणजे तुम्ही जर इथून सरकलात तर तुम्हाला कुठेही स्वतःला अँकर करायला स्कोप नाहीये. सो हा एकदम ट्रिकी पॅच आहे चंद्रखाणीचा आणि हा चंद्रखाणी पास वरती तुम्ही जेव्हा जाता पासवर तेव्हा जो निसर्ग दिसतो आजूबाजूचा तो त्याचा हा फोटो आहे. आता आपण ट्रेकिंग सोडून, कारण ट्रेकिंग हे कसं रिझनेबल फिजिकल फिटनेसमध्ये तुम्ही करू शकता, तर ट्रेकिंग थोडं बाजूला ठेवून आता आपण त्याच्या कोर फील्डकडे येऊया विच इज माउंटेनिअरिंग. माउंटेनिअरिंगला मराठीत पर्वतारोहण असं म्हणतात आणि दिस इज अन आर्ट. माउंटेनिअरिंग इज अन आर्ट अँड सायन्स. म्हणजे तुमचं जर त्याच्यात अभ्यास नसेल तर यू शुड नॉट अंडरटेक दिस. आणि प्रत्येक जण जो ट्रेक करतो त्यांनी स्वतःला माउंटेनिअर म्हणून घेऊ नये कारण माउंटेनिअरिंग करणारे लोकच वेगळे आहेत. ते व्यवस्थित महिनोन महिने घालून त्याचा अभ्यास करतात, वर्षानुवर्ष डोंगर चढतात, माउंटेन स्केल करतात आणि मगच तो जो टायटल आहे तो ते त्यांच्याबरोबर असोसिएट करतात. सो माउंटेनिअरिंगकडे बघता इट इज अन आर्ट अँड सायन्स. ह्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे आणि हे ट्रेनिंग कसं असतं म्हणजे एक भाग आहे ट्रेनिंगचा की तुम्ही डोंगर चढायला शिकता, तुम्ही क्लाइंब करायला शिकता टेक्निकली, पण एवढंच शिकून खूप आहे का तर नाही. माउंटेनिअरिंगमध्ये दुसरा इक्वली इम्पॉर्टंट भाग हा आहे की तुम्हाला डोंगर समजले पण पाहिजेत. म्हणजे हाऊ आर माउंटन्स क्रिएटेड, ते कसे निर्माण झाले, त्यांचे फिजिकल काय फीचर्स आहेत, जिओग्राफिकल फीचर्स काय आहेत आजूबाजूचे, त्या जॉग्रफीचा, त्या फिजिकल फीचर्सचा त्याचे काय काय इम्प्लिकेशन्स होऊ शकतात, ॲव्हलांच कुठे होऊ शकतो, कुठे ग्लेशियर्स तयार होऊ शकतात, ह्याचा सगळ्याचा पण अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे. सो माउंटेनिअरिंगमध्ये तुम्ही फक्त माउंटेन स्केल करायला शिकत नाही तर तुम्ही माउंटन्स बद्दल पण तेवढंच डेप्थमध्ये शिकता. आणि जर तुमच्याकडे ते एक्सपर्टीज, ते स्किल नसेल, टेक्निकल नॉलेज नसेल, इक्विपमेंट कसं वापरायचं तर तुम्ही स्वतःला माउंटेनियर म्हणू नाही शकत. तुम्ही महाराष्ट्रात सह्याद्रीत 2-3 किल्ले चढलात आणि मग तुम्ही स्वतःला ट्रेकर किंवा माउंटेनियर समजणार असाल तर ती खूप मोठी चूक आहे. कारण ह्या फील्डमध्ये कसं आहे ना, जे सिनियर लोक आहेत, जे सिनियर क्लाइंबर्स आहेत, त्यांना पण एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि दरवेळेला ते जेव्हा परत त्या फील्डमध्ये उतरतात, जेव्हा एखादा नवीन डोंगर चढायचा विचार करतात तेव्हा जे चॅलेंजेस आहेत ते सेम राहतात. म्हणजे ऑफकोर्स तुमचं एक्सपिरियन्स तुमच्या पाठीशी असतोच, पण एव्हरी टाइम द नेचर विल टीच यू समथिंग न्यू.
सो तुम्ही कधीच स्वतःला निसर्गापेक्षा मोठं समजू नये. निसर्गाला तो आदर देऊन तुम्ही त्याच्यात मर्ज व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही निसर्गाला निस्वार्थीपणे एन्जॉय करायला शिकलं पाहिजे आणि मगच तुम्ही ह्या फील्डमध्ये पुढे पुढे जाऊ शकता विदाऊट एनी सिग्निफिकंट चॅलेंजेस. माउंटेनिअरिंगचा विचार करता बिकॉज इट्स अ प्रॉपर फील्ड, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं इक्विपमेंट खूप महत्वाचं आहे. सो माउंटेनिअरिंग रोप लागतो, तुम्हाला रक्सॅक लागते, तुम्हाला हार्नेस लागतो, हेल्मेट, कॅरेबिनर्स, माउंटेनिअरिंगचे वेगळे बूट्स येतात ते महत्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही बर्फावर चालता तेव्हा तुम्हाला आयसॅक्स लागतो, तुम्हाला क्रॅम्पॉन्स लागतात, तुम्हाला ग्लव्स गरजेचे असतात. हे सगळं जे इक्विपमेंट आहे हे तुम्हाला वापरता आलं पाहिजे. हा जो फोटो आहे ही रक्सॅक आहे, ह्याला आयसॅक्स म्हणतात. हा हार्नेस आहे, हा टेंट आहे ऑफकोर्स. हे जे आहेत ते क्रॅम्पॉन्स आहेत, हे माउंटेनिअरिंग बूट्स आहेत, हेल्मेट आहे, रोप महत्वाचा आहे, सनग्लासेस खूपच महत्वाचे असतात. त्याला UV प्रोटेक्शन लागतं कारण जेव्हा तुम्ही बर्फात चालता, जर तुम्ही नेकेड आयनी एखादा पॅच कव्हर केला तर तुम्हाला ब्लाइंडनेस होऊ शकतो. कारण काय होतं, जेव्हा सूर्य आहे तो आईसवर रिफ्लेक्ट होतो तेव्हा त्याची किरणं खूप शार्प असतात आणि त्यांनी एखाद्या माणसाला आयदर टेम्पररी किंवा कधी कधी परमनंट पण ब्लाइंडनेस होऊ शकतो. सो सनग्लासेस विथ UV प्रोटेक्शन खूप महत्वाचे असतात. ह्या सगळ्या इक्विपमेंट्स कशा वापरायच्या ह्याच्यासाठी लोक महिनोन-महिने ट्रेनिंग घेतात आणि मगच ह्या इक्विपमेंट्स वापरता येतात. सो माउंटेनिअरिंग ही वेगळी एक फील्ड आहे आणि तुम्ही साधारण 12वी किंवा अंडर ग्रॅज्युएटचं शिक्षण घेतलं कुठच्याही फील्डमध्ये असू देत, त्याच्यानंतर वयाच्या 18व्या वर्षानंतर तुम्हाला माउंटेनिअरिंगचं ट्रेनिंग भारतात मिळतं. सो जेव्हा तुम्ही कुठच्याही माउंटेनिअरिंग कोर्ससाठी रजिस्टर करता तेव्हा तुमचा मिनिमम एज क्रायटेरिया 18 असतो. तुम्ही एकदा 18 वर्षाचे झाला त्यानंतरच तुम्ही बेसिक माउंटेनिअरिंग किंवा ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्सला रजिस्टर करू शकता. सो तुमची एक बेसिक डिग्री एज्युकेशनमध्ये झाली की मग तुम्ही माउंटेनिअरिंगकडे करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आता आपण माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्सकडे बघूया. भारतात ह्या इन्स्टिट्यूट्स कुठे कुठे आहेत आणि काय प्रकारचं काम ह्या माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स करतात. तर जी सर्वात जुनी माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे ती हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंगमध्ये आहे. त्याची स्थापना 1954 मध्ये झाली. एव्हरेस्ट सर झाल्यानंतर एका वर्षाने 53 मध्ये टेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट सर केला. त्याच्यानंतर 1954 मध्ये नेहरूंच्या लिडरशिप अंडर हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंगची स्थापना झाली. त्याच्यानंतर 61 मध्ये अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स मनालीमध्ये ओपन झालं. आता ह्याचं नाव आधीपासून अटल बिहारी वाजपेयी नव्हतं, त्याचं जे नेमिंग आहे ते नंतर झालेलं आहे. सुरुवातीला त्याला इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स म्हणायचे, पण लेटर ऑन जेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर झाले आणि त्यांची जी काही लेगसी आहे त्याला हे करायला इन्स्टिट्यूशनलाइज करायला या इन्स्टिट्यूशनचं नाव अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ठेवण्यात आलं. हे मनालीला आहे आणि ह्याची स्थापना 1961 मध्ये झाली. त्याच्यानंतर आहे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग जे उत्तर काशीमध्ये आहे आणि त्याची स्थापना 1965 मध्ये. मग जवार इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग जम्मू काश्मीरमध्ये 1983 मध्ये. म्हणजे 1940s आणि 1970sचे वॉर संपल्यानंतर जेव्हा थोडं पीसफुल क्लायमेट स्टेटमध्ये एस्टॅब्लिश होतं, पार्टिशनची जी काय लेगसी आहे किंवा जो काय कॉन्फ्लिक्ट एरिया आहे जम्मू काश्मीरचा तो थोडा स्टेबलाइज व्हायला लागतो. त्याच्यानंतर तिथे माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट ओपन होतं इन 1983. आणि मग जे आत्ताचं सर्वात लेटेस्ट आहे एडिशन ते आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स. ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि त्याचं ओपनिंग 2013 मध्ये झालंय. सो ते सर्वात रिसेंट आहे 21st सेंचुरी डेव्हलपमेंट. आता तुम्ही जर गुगलवरती गेलात ना तर तुम्हाला बरेच माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स मिळतील इंडियात, पण आर दे ऑल सर्टिफाईड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया? तर नाही. जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सर्टिफाईड आहेत
ते हे 5 महत्वाचे आहेत. आणि जर तुम्ही माउंटेनिअरिंगकडे करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करत असाल, प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून विचार करत असाल, तर ह्या 5 इन्स्टिट्यूट्समधूनच तुम्हाला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, कारण ह्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अप्रुव्हल आहे. बाकीच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या बऱ्याच लोकली डेव्हलप झाल्यात, त्यातल्या काही खूप चांगल्या आहेत. फॉर एक्झाम्पल गिरीप्रेमी जे पुण्यात आहे ते इट्स प्रॉपर इन्स्टिट्यूट वाईज, जसं हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे त्या लेवलला ते एस्टॅब्लिश नाहीये, पण त्यांचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात जे ते ऑर्गनाईज करतात क्लाइम्बिंगचे, किंवा त्यांचे जे ट्रेक्स, ट्रेल्स, एक्सपिडिशन्स असतात, हिमालयन एक्सपिडिशन्स, दोज आर नोन वर्ल्ड वाईड. सो त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे माउंटेनिअरिंगसाठी ते ट्रिमेंडस आहे. पण लाईक आय सेड, तशा अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत. नॉट ऑल आर ऑफ ग्रेट क्वालिटी. सो तुम्ही जेव्हा चूज करता तेव्हा ॲटलिस्ट फॉर बेसिक ॲडव्हान्स कोर्सेस ह्या 5 इन्स्टिट्यूट्स पैकीच चूज केलं पाहिजे. तुम्हाला जर लोकली ट्रेन करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मुंबई पुण्यातून, तर मग तुम्ही गिरीप्रेमीला इन्स्टिट्यूटचे जे छोटे छोटे त्यांचे शॉर्ट कोर्सेस असतात ट्रेनिंगचे, ते तुम्ही करून मग नंतर ह्या इन्स्टिट्यूट्सना पण अप्लाय करू शकता. माझा एक्सपिरियन्स हा आहे की मी 2011 म्हणजे ज्या वर्षी मी 18 वर्षाची झाले त्याच वर्षी मी रजिस्टर केलेलं. 2011 ह्या माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्समध्ये फार तर 6-7 महिन्याचा वेटिंग पिरियड होता, म्हणजे तुम्हाला 6 महिन्या आधी अप्लाय करावं लागायचं. आता सध्या परिस्थिती अशी आहे की लोकांना 3-3 वर्ष थांबावं लागतंय, कारण तेवढ्या बॅचेस ऑलरेडी फुल आहेत. सो माउंटेनिअरिंगची जी डिमांड आहे कोर्सेसची ती कन्सिडरेबली वाढलेली आहे गेल्या 10-15 वर्षात. आणि आपण आता बघू की ऑलमोस्ट जे माउंटेनिअरिंगला कोर्सला जायचं ज्यांचा विचार आहे ते लोक 2-2, 3-3 वर्ष थांबतात, ॲडव्हान्समध्ये रजिस्ट्रेशन करतात आणि अकॉर्डिंगली प्लॅन करून मग 2-3 वर्षांनी तो कोर्स अंडरटेक करतात. दुसरं ह्या गोष्ट माउंटेनिअरिंग कोर्सेसचं इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की दीज आर नॉट शॉर्ट टर्म कोर्सेस. ओके, ह्या सगळ्या कोर्सेस मिनिमम 28 दिवसाच्या असतात. सो तुमचा एक पूर्ण महिना जातो फ्रॉम बेसिक, तेवढाच महिना साधारण तुम्हाला परत ॲडव्हान्सला लागतो. सो ह्यांचे जे कोर्सेस आहेत ते सगळे 1-1 महिना लॉंग कोर्सेस आहेत. सो तुम्हाला बराच वेळ काढून हे सगळं प्लॅन करून तुम्हाला अकॉर्डिंगली जावं लागतं. हे प्लॅनिंग तर आहेच, प्लस तुमचं फिजिकल फिटनेसचा जो प्लॅनिंग आहे तो पण महत्वाचा पार्ट आहे, कारण तुम्ही काहीच एक्सरसाइज न करता किंवा तुम्हाला फिजिकल फिटनेसचं रुटीन नसताना तुम्ही जर ह्या कोर्सेसना गेलात तर सुरुवातीच्या दिवसातच तुम्हाला कळतं की तुम्ही किती केपेबल आहात. आणि मोस्टली बरेच लोक सुरुवातीच्याच दिवसात त्या कोर्समधून विड्रॉ करतात, कारण त्यांचं जे सुरुवातीचं इंटेन्स ट्रेनिंग असतं त्याच्यातच तुम्हाला कळतं की तुम्ही किती पाठी पडताय. सो ह्याला फिजिकल प्रिपेअर्डनेस असणं गरजेचंच आहे आणि तुम्हाला हे प्लॅन पण करावं लागेल, कारण सध्या 2 ते 3 वर्षाचा वेटिंग पिरियड बऱ्याच इन्स्टिट्यूटसाठी आहे. सो हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट सर्वात जुनं आहे आणि असं म्हणतात की इन टर्म्स ऑफ लेवल ऑफ डिफिकल्टी सुद्धा ते सर्वात जास्त डिफिकल्ट आहे, कारण तुमचा जो टोटल ॲल्टिट्यूड गेन करता तुम्ही ह्या कोर्सच्या दरम्यान. सो समजा तुम्ही बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केलात तर त्याच्यात जो तुम्ही टोटल हाईट स्केल करता ती हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या कोर्सची सर्वात जास्त आहे. सो तुम्हाला ॲल्टिट्यूडचं जे एक्सपोजर आहे ते तेवढंच जास्त आहे इन कम्पॅरिझन टू अटल बिहारी किंवा नेहरू. कारण ऑल्सो हे पण कळणं महत्वाचं आहे की नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग किंवा अटल बिहारी वाजपेयी जे मनालीला आहे इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स, हे आहेत हे लोअर हिमालयन रेंजेसमध्ये, वेरेज हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंगमध्ये आणि ते तुम्हाला सिक्कीम हिमालयाजमध्ये क्लाइम्ब करायला घेऊन जातात ट्रेनिंगसाठी. सो सिक्कीम हिमालयाज नॅचरली ऑलरेडी एका सर्टन ॲल्टिट्यूडला अजून आहे. सो तुमचा जो टोटल ॲल्टिट्यूड गेन आहे तो तिथे जास्त असतो. सो इट इज द ओल्डेस्ट अँड व्हेरी ऑफन कन्सिडर्ड ॲज द मोस्ट डिफिकल्ट. पण प्रत्येक इन्स्टिट्यूटचं काही ना काहीतरी फोकल एरिया आहे. ओके, आणि ते त्या ह्याच्यात एक्सपर्ट आहेत. पण जे ओव्हरऑल माउंटेनिअरिंगचे ट्रेनिंग आहे ते मोर ऑर लेस सगळीकडे या 5 इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्हाला सेमच मिळतं. जेव्हा मी ह्या कोर्सची तयारी करत होती तेव्हा माझा जो दृष्टिकोन होता बघण्याचा इन्स्टिट्यूट सिलेक्ट करण्यामागे तो हा होता की एकतर ते नॅशनलाइज्ड असलं पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्रूव्ड असलं पाहिजे, आणि मी लेवल ऑफ डिफिकल्टी आणि ॲल्टिट्यूड कन्सिडर केलेलं.
आणि म्हणून HMI ला ऑप्ट केलेलं. पण बऱ्याचदा आता काय होतं, वेटिंग पिरियड एवढा वाढल्यामुळे आता ज्या इन्स्टिट्यूटमध्ये सर्वात मिनिमम वेटिंग पिरियड असेल तिथे लोक ऑप्ट करतात. म्हणजे त्यांना फारसा चॉईस मिळत नाही. जर एकीकडे त्यांना सीट अवेलेबल असेल आणि ते त्यांच्या स्केड्यूलमध्ये वर्कआउट होत असेल, 1 महिना त्यांना तेव्हा सुट्टी मिळणं पॉसिबल असेल, तर मग ते त्याला ऑप्ट करतात. सो सिलेक्शन क्रायटेरिया पण आता टाईमनुसार चेंज होत चाललाय. वेन यू सिलेक्ट विच इन्स्टिट्यूट यू वॉन्ट टू गो टू अँड स्टडी माउंटेनिअरिंग. आता ह्या कोर्सेससाठी तुम्हाला फी भरावी लागते ऑफकोर्स, पण ही जी फी आहे ती खूप सबसिडाइज्ड आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हे सबसिडाइज करतं. सो तुमची जी फी आहे इट कॅन रेंज एनिवेअर. आता सध्या परिस्थिती अशी आहे की इट कॅन रेंज एनिवेअर बिटवीन 7,000 7,000 रुपये ते 17,000 रुपये. आणि त्याच्यात तुमच्या एका महिन्याचा कम्प्लीट एक्सपेंडिचर इन्व्हॉल्व्ड असतो. म्हणजे तुमचं फूड, तुमचं अकॉमोडेशन, स्टे आणि तुमचं ट्रेनिंग हे ह्याच्यात इन्क्लुडेड आहे. सो ज्या दिवशी तुम्ही इन्स्टिट्यूट जॉईन कराल त्या दिवसापासून तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत तुमच्या 28 दिवसाच्या ट्रेनिंग पिरियड नंतर ग्रॅज्युएशनचा दिवस असतो आणि त्या ग्रॅज्युएशनच्या दिवसापर्यंतचा सगळा खर्च ह्या कॉस्टमध्ये इन्क्लुडेड आहे. सो तुम्हाला फूड, स्टे, ट्रेनिंग मिळतं, इक्विपमेंट ते तुम्हाला देतात. तुमचं हे जे माउंटेनिअरिंग गिअर आहे, जे इथे सगळ्या लोकांनी घातलेलं दिसतं लाल रंगाचं, ते पण तुम्हाला इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करतं. सो तुम्हाला आधीची जी इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे ती तेवढी नाहीये. सो तुम्ही तुमचे बेसिक कपडे, गरम कपडे घेऊन गेलात तर बाकीचं जे माउंटेनिअरिंग इक्विपमेंट आहे ते हे इन्स्टिट्यूट्स प्रोव्हाइड करतात. फी 7,000 ते 17,000 आहे. जे नवीन इन्स्टिट्यूट आहेत त्यांची फी हायर आहे, जे जुने आहेत त्यांची कमी आहे. पण 20,000 तुम्ही अंदाजे धरून चाला, कारण तुम्हाला परत मुंबईवरून तिकडे जाण्याचा जो प्रवास खर्च वगैरे आहे तो पण तुम्हाला फॅक्टर इन करणं गरजेचं आहे. आता टीचिंग मेथडॉलॉजी वाईज हे सगळे बऱ्यापैकी सिमिलरलीच ट्रेन करतात. जे तुमचं बेसिक फंडामेंटल नॉलेज आहे ते तुम्हाला सगळीकडेच मिळतं. सो टीचिंग मेथडॉलॉजी तशी युनिफॉर्म आहे अक्रॉस 5 इन्स्टिट्यूट्स. हावेवर काय होतं की प्रत्येक इन्स्टिट्यूटचा जो फोकल एरिया आहे, जो त्यांची कोर स्ट्रेंथ आहे फॅकल्टीची तिकडच्या, ते त्यानुसार तुम्हाला प्रिपेअर करतात. सो फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटला गेलात तर तुमचा जास्त जो फोकस असतो तो स्ट्रेंथवरती असतो. ते तुमची स्ट्रेंथ बिल्ड करायची फुल एफर्ट्स घेतात. म्हणजे तुम्ही ती हेवी रक्सॅक घेऊन कन्सिडरेबल डिस्टन्स क्लाइम्ब करू शकता. सो तुमची बॉडी स्ट्रेंथ तुम्हाला कशी मॅक्झिमम लेवलला पोहोचवू शकतात ह्याच्यात त्यांचं स्पेशलायझेशन आहे. सो स्ट्रेंथवरती खूप जास्त खूप जास्त फोकस दिला जातो. तसंच तुम्ही जर ह्याला गेलात, जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगला गेलात काश्मीरमध्ये, तर तिथे ते लोक तुम्हाला जास्त धावण्यावरती फोकस करतात. म्हणजे माउंटेनमध्ये तुम्ही लॉंग डिस्टन्स रनिंग करून तुमचा स्टॅमिना बिल्ड करतात. तुम्ही नेहरू इन्स्टिट्यूटला गेलात फॉर एक्झाम्पल, तर तिथे तुम्हाला नेहरू इन्स्टिट्यूट किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगला गेलात तर तिथे तुम्हाला लॉंग डिस्टन्स ट्रेकिंग ह्याच्यावर तुमचं जास्त फोकस असतो. सो एक्सपर्टीज वाईज थोडं व्हेरिएशन्स मिळतात, पण मोर ऑर लेस मेथडॉलॉजी आणि ट्रेनिंग युनिफॉर्म आहे ह्या 5 इन्स्टिट्यूट्समध्ये. फक्त फरक कुठे जास्त दिसून येतो प्रकर्षाने तो म्हणजे इक्विपमेंटच्या बाबतीत आहे. आता ज्या ओल्डर इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे तुम्हाला जे इक्विपमेंट दिलं जातं ते स्लाइटली ओल्ड असतं, पण ऑफकोर्स इट इज व्हेरी मच वर्किंग. म्हणजे त्यात सेफ्टी वाईज काही इश्यूज नाही आहेत. फक्त जे इक्विपमेंट आहे ते बऱ्याच वर्ष वापरात असल्यामुळे ते जुनं असतं. आणि जे नवीन इन्स्टिट्यूट्स आहेत आता पर्टिक्युलरली निमास, जे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, तिकडे तुम्हाला बरंच नवीन इक्विपमेंट हाताळायला मिळतं जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला हायर अल्टिट्यूड्सला जाता तेव्हा. आता बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स तुम्हाला करणं गरजेचं आहे टू बी एस्टॅब्लिश्ड ॲज अ सर्टिफाईड माउंटेनियर. आणि मग त्याच्यानंतर जर तुम्हाला ह्याच्यात प्रॉपर प्रोफेशन म्हणून तो बिल्डअप करायचा असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स कोर्स करणं गरजेचं आहे. सो ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत ह्या वेगवेगळे कोर्सेस ऑफर करतात. मी जस्ट ह्या फोटोजबद्दल थोडं सांगते. हा जो आहे हा ग्लेशियरमध्ये आईस वॉलचा पार्ट आहे आणि हा आईस वॉल कशी चढायची. आता ही ऍक्च्युली हा बर्फ दिसत नाहीये कारण हा ओल्ड आईस आहे आणि त्याच्यावर बऱ्यापैकी बाकीचं रेसिड्यू आलेलं आहे. पण तुम्ही इथे बघितलं तर ही तुम्हाला क्लिअर आईस वॉल इथे कळते आणि या आईस वॉलवर तुम्ही आईस ॲक्स आणि क्रॅम्पॉन्स वापरून कसं क्लाइम्ब करायचं
हे ह्याचं ट्रेनिंग इथे दिलेलं आहे. हे सगळे जे फोटोज आहेत पुढचे 4-5 ते माझ्या बेसिक माउंटेनिअरिंग कोर्सचे आहेत. रॉक क्लाइम्बिंगचं तुम्हाला ट्रेनिंग मिळतं. आणि आता ही रक्सॅक बघा, ही साधारण 25 ते 30 किलो त्याचं वजन आहे आणि एवढी रक्सॅक घेऊन तुम्हाला महिनाभर चालायची तुमची कपॅसिटी असणं गरजेचं आहे. सो हे सगळं ट्रेनिंग स्लोली आणि ग्रॅज्युअली ह्या कोर्सेसमधून मिळतं. आता ह्या इन्स्टिट्यूट्स कुठचे कोर्सेस ऑफर करतात, तर ह्यांचे जे कोर्सेस आहेत ते ॲडव्हेंचर कोर्सेसपासून सुरू होतात आणि ते सर्च अँड रेस्क्यू पर्यंत जातात. आता जे ॲडव्हेंचर कोर्सेस आहेत ना, ते स्पेसिफिकली चिल्ड्रन आणि टीनएजर्ससाठी डिझाईन्ड आहेत, लहान मुलांसाठी. युजली 15 वर्षाच्या खालील जी मुलं आहेत ते ॲडव्हेंचर कोर्सेससाठी रजिस्टर करतात. कधी कधी थोड्या हायर एज ग्रुपमधून पण मुलं त्याच्यात पार्टिसिपेट करतात. बऱ्याचदा काय होतं, शाळा किंवा कॉलेजेस ह्या इन्स्टिट्यूट्स बरोबर टायअप करतात आणि मग ते त्यांच्या स्कूल्स कॉलेजेससाठी हे जे ॲडव्हेंचर कोर्सेस आहेत ते कॅरी आउट करतात. सो ह्यांचा जो मेन टार्गेट ग्रुप आहे तो 15 अँड बिलो आहे. नंतर बेसिक माउंटेनिअरिंग किंवा ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्ससाठी 18 वर्ष तुमचा मिनिमम एज क्रायटेरिया आहे. पूर्वी तुम्ही 30-35 पर्यंत करू शकत होता. जर तुम्ही 35+ असता तर तुम्हाला ते अलाउड नव्हतं. सो एज लिमिट्स आहेत. आता हे एज लिमिट्स हळूहळू वाढवत जात आहेत, स्पेशली 30s मध्ये. सो आता त्यांनी थोडं अजून एक्सटेन्शन द्यायला सुरू केलंय. पण युजली जर तुम्ही 18 to 35च्या एज ग्रुपमध्ये असाल तर दॅट इज द राईट टाइम टू स्टडी बेसिक माउंटेनिअरिंग आणि ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग. सो बेसिक माउंटेनिअरिंग कोर्ससाठी मिनिमम एलिजिबिलिटी एजची 18 इयर्स आहे, सेम फॉर ॲडव्हान्स. पण जोपर्यंत तुम्ही बेसिक करत नाही तोपर्यंत तुम्हाला ॲडव्हान्स करता येत नाही. दुसरा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट बेसिक आणि ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्सचा हा आहे की बेसिक झाल्यावर तुम्हाला ए ग्रेड मिळणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला ग्रेडिंग पॅटर्न असतो आणि तुम्हाला ग्रेड दिली जाते. जेव्हा तुमचं कॉन्व्होकेशन होतं तेव्हा तुम्हाला ती ग्रेड दिली जाते. तर ती ग्रेड जी आहे तुमच्या सर्टिफिकेटवर पण ती ग्रेड असते. तर ती जर ए पेक्षा खाली असेल तर तुम्हाला बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स परत करावा लागतो ए ग्रेड मिळवायला आणि मग तुम्ही ॲडव्हान्ससाठी जाऊ शकता. नाहीतर युजली ते लोक ॲडव्हान्सला घेत नाहीत. ओके, सो तुम्ही फक्त कोर्स करून चालत नाही, तुम्हाला त्या कोर्समध्ये चांगलं परफॉर्म करणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. सो ॲडव्हान्स आणि बेसिक माउंटेनिअरिंग कोर्सेस आहेत ते इंटेन्स लेवलचे आहेत. त्याला खूप ट्रेनिंगची गरज असते, फिटनेसची गरज असते आणि वजन पाठीवर घेऊन दिवसेंदिवस चालायची कपॅसिटी असणं पण गरजेचं आहे. आणि रक्सॅकचं वजन एनिवेअर बिटवीन 20 to 30 kgs मध्ये व्हेरी होऊ शकतं. तुम्ही जेव्हा ह्या कोर्सेससाठी रजिस्टर करता तेव्हा ॲटलिस्ट 6 महिने आधीपासून तुमचं रेग्युलर प्रॅक्टिस फिटनेसची सुरू झाली पाहिजे. मिनिमम जॉगिंग तुमचं असलं पाहिजे, ट्रेकिंग तुम्ही केलं पाहिजे रक्सॅक घेऊन. योगा विल ऑल्सो गो अ लॉंग वे. योगा नसाल करत तर ॲटलिस्ट लॉंग डिस्टन्स रनिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी इनडोअर आउटडोअर वॉल क्लाइम्बिंग होतं, रॉक क्लाइम्बिंगचे ट्रेनिंग कोर्सेस होतात किंवा काही ग्रुप्स ऑर्गनाईज करतात. तर त्यांच्याबरोबर रजिस्टर होऊन थोडंफार रॉक क्लाइम्बिंग शिकणं पण गरजेचं आहे आणि दॅट विल ओनली कम इन हँडी जेव्हा तुम्ही बेसिकसाठी रजिस्टर करता आणि कोर्स सुरू करता. जेव्हा तुमचा हा कोर्स संपतो बेसिक माउंटेनिअरिंग ॲटलिस्ट जो पहिली पायरी आहे तुमची, त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक रॉक क्राफ्ट, आईस क्राफ्ट, तुमची एन्ड्युरन्स बिल्ड होते आणि शेवटी 27व्या दिवशी तुमची रिटन टेस्ट होते. इट्स अ प्रॉपर एक्झाम आणि त्या एक्झाममध्ये पण तुम्हाला पास होणं तेवढंच गरजेचं आहे. सो एक आहे की तुमचं प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा ॲस्पेक्ट आहे, पण त्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगला तुम्हाला परत ऑन पेपर पण तेवढंच इफेक्टिव्हली कन्वे करता आलं पाहिजे. सो तुमची रिटन टेस्ट पण खूप महत्त्वाची आहे. सो रॉक क्राफ्ट, आईस क्राफ्ट, तुमचं एन्ड्युरन्स आणि तुमची रिटन टेस्ट या 4 क्रायटेरियाजवर तुमची ग्रेड डिटरमाइन होते. ए ग्रेड मिळणं कंपल्सरी आहे इफ यू वॉन्ट टू डू अन ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स. सो हे माउंटेनिअरिंगबद्दल थोडंसं माहिती होती भारतात. आता आपण परत ट्रेकिंगकडे येऊया आणि ट्रेकिंगमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे आणि आताचे चॅलेंजेस काय आहेत ह्याच्याकडे बघूया. ट्रेकिंग जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की इट इज अन ॲडव्हेंचर स्पॉट आणि ह्याच्यात देर इज ऑलवेज अ सर्टन एलिमेंट ऑफ रिस्क.
म्हणजे असं नाही होत की तुम्ही एखाद्या ट्रेकला जाता किंवा वर्षानुवर्ष ट्रेकला जाताय आणि तुम्हाला असा कुठचा वाईट एक्सपिरियन्स येत नाही इन टर्म्स ऑफ इंजुरी किंवा काय. त्यात थोडी एलिमेंट ऑफ रिस्क आहेच आणि ती लक्षात घेऊनच ह्या फील्डमध्ये पदार्पण करणं गरजेचं आहे. पण ती रिस्क आपण मिनिमाइज कशी करू शकतो ह्याच्याकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. काहीच जे आहे ते सिस्टमच्या पलीकडे किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या पलीकडे जाऊन करणं ॲडवायझेबल नसतं ट्रेकिंग करताना. जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात करता तेव्हा रेकमेंडेशन हे असेल की तुम्ही 1 डे पासून सुरू करा. म्हणजे तुम्ही 1 डे हाईक ट्रेल हे करा किंवा एखादा डोंगर एक सिंगल डोंगर चढून तुम्ही परत खाली उतरा. सो 1 डे ट्रेक्स हाईक्स पासून सुरू करा, मग 2-3 दिवसावर जा आणि त्याच्यानंतर तुम्ही रेंज ट्रेक्स करा. रेंज ट्रेक्स युजली 1 आठवडा 2 आठवडा लांब असतात आणि त्याच्यात बऱ्याच डेस्टिनेशन्सवर तुम्ही ट्रॅव्हल करता फ्रॉम वन एंड टू दी अदर. सो जे रेंज ट्रेक्स असतात ते तुम्ही थोडे नंतर करा. सुरुवातीलाच तुम्ही जर एखाद्या रेंज ट्रेकला स्वतःचं नाव रेजिस्टर केलं तर देर इज अ हाय चान्स की तुम्ही ते कम्प्लीट करू शकणार नाही. सो ऑलवेज स्टार्ट विथ 1 डे ट्रेक्स, मग 2-3 दिवसावर जा आणि नंतर रेंज ट्रेक्सवर जा. नेहमी ट्रेकिंग जे आहे ते सोलो करणं अवॉइड करायचं. म्हणजे इवन जे ह्या फील्डमधले एक्सपर्ट्स आहेत ते पण तुम्हाला सांगतील की इवन ॲज एक्सपर्ट्स दे विल अवॉइड सोलो ट्रेक्स. ऑफकोर्स तुमच्याकडे एक सर्टन अमाऊंट ऑफ नॉलेज आणि हे तयार झाल्यावर बरेच लोक एकटे फिरतात, पण त्यांना तेवढीच काळजी घेणं स्वतःची माहिती असतं. पण ॲज बिगिनर्स सोलो ट्रेक्स अवॉइड करायचे. आता खूपच लोक तिथे जात आहेत आणि रस्ता सेट आउटच असेल, ऑलरेडी पायवाट एस्टॅब्लिश्डच असेल, ह्या अंदाजाने जाणं चुकीचं आहे. किंवा मी खूप ब्रेव आहे आणि मला हे जमू शकतं, हा जो काय ॲटिट्यूड आहे तो पण चुकीचा आहे. सो सोलो ट्रेक्स जे आहेत एकट्याने कधीही जाऊ नये. युजली 2-3 ग्रुप घेऊनच जाणं ॲडवायझेबल आहे. काही झालं वाईट तर तिकडे मदतीसाठी कोण ना कोणतरी तुमच्या आजूबाजूला असणं तेवढंच गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही जॉईन करता, आता समजा तुम्ही ठरवलं की मी एखाद्या ग्रुप बरोबर आता सुरू करणार आहे ट्रेकिंगला, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा त्या ट्रेक लीडरशी बोलाल तेव्हा त्यांना विचारा की तुमची जी ऑर्गनायझेशन आहे ती रेजिस्टर्ड आहे का. जर रेजिस्टर्ड नसेल तर युजली जाणं अवॉइड करा. रेजिस्टर्ड नसेल तर ॲटलिस्ट ट्रेकिंग ग्रुपचा जो लीडर आहे त्याचा काय एक्सपिरियन्स आहे, तो किती वर्ष फिरवतोय, किंवा त्याचं म्हणजे पर्सनल हे काय आहेत त्याच्यामधल्या सक्सेस स्टोरीज, ह्याच्याबद्दल थोडी माहिती काढूनच मग तुम्ही सॉर्ट ऑफ तुमचं नाव त्याच्यासाठी एनरोल करा. सो नाव नोंदणी करायच्या आधी बॅकग्राऊंड माहिती जमा करणं खूप गरजेचं आहे आणि ती ऑर्गनायझेशन रेजिस्टर्ड आहे की नाही हे पण जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आता रेजिस्टर्ड म्हणजे काय, सो हा रूल अजून सगळीकडे स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट झालेला नाहीये, पण युजली जेव्हा तुम्ही एखादी ट्रेकिंगची संस्था ओपन करता तेव्हा तुम्हाला गरजेचं आहे की तुमच्या कोर टीममध्ये ॲटलिस्ट एकाचा बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स झालेला पाहिजे. ओके, सो ती मिनिमम रिक्वायरमेंट आहे आणि अजून असे बाकीचे बरेच रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, पण त्यांच्या कोर टीममध्ये कोणतरी एक बेसिक माउंटेनिअरिंग करून आलेला पाहिजे, कोर्स करून आलेला पाहिजे व्यक्ती. सो रेजिस्टर्ड आहे की नाही हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण हल्ली काय झालंय, ट्रेकिंग कमर्शियलाइज झालंय, सगळ्यांना त्याच्यात जो पैसा आहे तो आकर्षित करतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय की खूप प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. बऱ्याच ऑर्गनायझेशन रेजिस्टर्ड नसतात, त्यांना स्वतः ट्रेकिंगचा खूप एक्सपोजर नसतं आणि ते ग्रुप्सला घेऊन जायचं म्हणून घेऊन जातात आणि लोकांची फरफट तर होतेच आणि मग तिथे जर काही क्रायसिस झालं, मेडिकल इमर्जन्सी किंवा डेथ किंवा काही होऊ शकतो, तर मग मदत मिळणं तेवढंच कठीण आहे. सो आणि तो जो ट्रॉमा आहे मग तो तुम्हाला घेऊन आयुष्यभर राहावं लागतं. सो सी टू इट की ती ऑर्गनायझेशन नेहमी रेजिस्टर्ड आहे. इफ नॉट तुम्ही मित्रमैत्रिणी मिळून जाणार असाल तर तुम्हाला एक तुमच्या ॲट द बॅक ऑफ युअर माइंड लक्षात ठेवावंच लागेल की ह्याच्यात रिस्क आहे. ही पिकनिक नाही, हे फक्त आनंदासाठी आणि थ्रिलसाठी करणारं फील्ड, व्हेंचर करणारं फील्ड नाही आहे. तुमचा बॅकग्राऊंड रिसर्च पण महत्वाचा आहे. तर तुम्ही एखाद्या ग्रुप बरोबर जॉईन करताय तर सगळंच त्यांच्या हवाले करून नाही चालणार. तुम्हाला स्वतःला तुम्ही कुठे जाताय, तुम्ही कुठचं माउंटेन क्लाइम्ब करताय किंवा कुठचा किल्ला चढताय, तो किल्ला कुठे आहे, त्याचे बेस विलेजेस काय आहेत, म्हणजे चारी बाजूला असू शकतात वेगवेगळी गावं, तर ती कुठची आहेत, तिथे पोहोचण्याची साधनं काय आहेत, तिकडे आधी कोणी गेलंय का, त्याच्याबद्दल काही लिहिलेलं आहे का. हा जो बॅकग्राऊंड रिसर्च आहे
तुम्हाला स्वतःचा करणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रेक लीडरवर तुमचा ट्रस्ट असणं गरजेचंच आहे, नॉट डिनाईंग दॅट. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला खरोखर या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला स्वतःचा बॅकग्राऊंड रिसर्च करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आता काय झालंय, कमर्शियलायझेशन झाल्यामुळे लोक जातात आणि त्याच्याबरोबर तेवढाच कचरा सोडून परत येतात. ट्रेकिंगमध्ये हे कधीच परमिसिबल नव्हतं. म्हणजे जे सुरुवातीपासून लोक ट्रेक करतायत, तुम्ही जेवढं सामान खालून वर घेऊन जाता डोंगरावर तेवढंच सामान तुम्हाला वरून खाली आणायचंय. तुमचे रॅपर्स, प्लॅस्टिक कोटिंग जे काय असेल ते, जे काय खाल्लं आणि उरलंय किंवा काहीतरी चेंज केलं आणि त्याचं प्लॅस्टिक तुम्ही टाकून दिलं तर तसं नाही चालत. तुम्हाला यू हॅव टू बी कॉन्शियस इनफ की तुम्ही तुमचा कचरा परत तुमच्या रक्सॅकमध्ये भरून तुम्ही तो कचरा परत खाली घेऊन याल. तुम्ही तिथे काही सोडणं अपेक्षित नाहीये तुमच्या पाऊल खुणा सोडून. ओके, सो निसर्गाशी एकरूप होणं महत्वाचं आहे आणि तुम्ही पाऊल खुणा सोडल्यात तर अजून काही पाठी सोडणं अपेक्षित नाहीये. पाठी सोडू नये. तुमचा जो काय कचरा आहे, जो काय गार्बेज आहे, वेस्ट आहे, तो तुम्ही तुमच्या बरोबर परत खाली आणणं आणि प्रॉपरली ते डिस्कार्ड करणं अपेक्षित आहे. आणि जर ते तसं राहिलं तरच हा जो निसर्ग आहे तो पुढच्या पिढ्यानपिढ्यांपर्यंत टिकेल. नाहीतर एकदा ती जागा खराब झाली तर मग तिथे कोणीही परत फिरकून त्या निसर्गाचा आस्वाद घ्यायला जाऊ शकत नाही. तुमच्या एन्व्हायरमेंटला रिस्पेक्ट करणं पण गरजेचं आहे. आता ही कुठच्या टाईपची एन्व्हायरमेंट आहे, तर एक तर तुम्ही खेड्यांमध्ये जाता, ही बरीच जे ती ट्रायबल हॅमलेट्स असतात, छोटी छोटी गावं असतात, तिथे बऱ्याचदा इलेक्ट्रिसिटी पण नसते. तर त्यांचा जो समाज आहे, त्यांचा जो कल्चर आहे, त्यांचा इतिहास आहे, त्याला तुम्हाला रिस्पेक्ट करणं महत्वाचं आहे. त्यांचे जे काय गावातले रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. कारण तुमची गरज आहे तिथे जाणं, त्यांची गरज नाहीये. सो तुम्ही ते सोसायटी, कल्चर, हिस्ट्री रिस्पेक्ट तुम्हाला करता आलंच पाहिजे. त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायलाच पाहिजे. तिथे जाऊन एकदाच जाणार आणि काहीतरी रिबेलियस ॲटिट्यूडनी काहीतरी करून येणार, दंगामस्ती करून येणार हे अपेक्षित नाहीये. आणि मी पर्सनल एक्सपिरियन्स मधून सांगते, बऱ्याचदा काय होतं, जी खालची गावं असतात ना त्यातल्या लोकांना कधी कधी एखाद्या डोंगरावर एक ग्रुप गेला ट्रेकला, आता त्या ट्रेकिंगच्या ग्रुपनी सगळे नियम कायदे पाळलेले आहेत, पण तरी सुद्धा त्यांना ते आवडत नाही. आणि मग बऱ्याचदा असं होतं की ट्रेकिंग ग्रुप आणि लोकल जी असतात पॉप्युलेशन त्यांच्यामध्ये क्लॅशेस होतात. ते लोक त्यांची गावं सोडून वर येतात आणि मग किल्ल्यावर येऊन किंवा एखाद्या डोंगरावर येऊन भांडणं सुद्धा झालेली आहेत, मारामाऱ्या झालेल्या आहेत. सो हे सगळं तुम्हाला टाळावं लागेल. त्या लोकांशी जायचं, त्यांच्याशी बोलायचं, जाणून घ्यायचं, त्यांना गुड फेथमध्ये त्यांच्यावर ट्रस्ट ठेवून मग तुम्ही तुमचं जे ट्रेकिंग ऍक्टिव्हिटी आहे ती कॅरी करणं अपेक्षित आहे. हा एका एन्व्हायरमेंटचा पार्ट झाला जो मॅनमेड एन्व्हायरमेंट आहे, सोसायटी, कल्चर आणि हिस्ट्री. आता आपण नॅचरल एन्व्हायरमेंटकडे वळू. तुम्ही एखादा ट्रेक सुरू केलात आणि तुम्ही गेलात वरती. आता वर चढताना तुमच्याकडे समजा 3 रॉक पॅचेस होते आणि ते रॉक पॅचेसवर तुम्हाला रोपची गरज नव्हती, म्हणून तुम्ही सहज ग्रिप घेऊन वर चढलात. तुम्ही डोंगर माथ्यावर गेलात आणि अचानक सीझन नाहीये पावसाचा, पण खूप पाऊस कोसळायला लागला. आता पाऊस कोसळल्यामुळे काय होतं, वाट निसरडी होते आणि अंधार पण लवकर होतो ढगाळ वातावरणामुळे. सो तुम्हाला हे जज करता आलं पाहिजे की आर यू केपेबल की तुम्ही तोच रूट विदाउट एनी टेक्निकल सपोर्ट तसाच डिसेंड करू शकता का. नाही तर वरती जाऊन दुसऱ्या बाजूच्या कुठच्या तरी गावात जाऊन तिकडून लोकल ट्रान्सपोर्ट घेऊन तुम्ही तुमच्या घरी जाणं अपेक्षित आहे. स्वतःची लाईफ रिस्क करणं किंवा निसर्गाचे जे काही डेव्हलपमेंट्स आहेत, पाऊस, थंडी, वारा, स्नो, ह्याला डिसरिस्पेक्ट करून बाबा नाही आपण कशी तरी आपली वाट काढू, हा जो अप्रोच आहे हा पण चुकीचा आहे. म्हणजे वर्स्ट केस टू वर्स्ट केस सिनारिओ काय होऊ शकतं, मग ठीक आहे ना मग आपण करू, हा जो काय ॲटिट्यूड आहे हा नाही चालत ट्रेकिंग किंवा माउंटेनिअरिंग मध्ये. तुम्हाला तुमच्या बाजूच्या एन्व्हायरमेंटचा, बोथ मॅनमेड आणि नॅचरल एन्व्हायरमेंटचा रिस्पेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे मी माझ्या प्रेझेंटेशनच्या सुरुवातीपासून म्हणत आले की ट्रेकिंग हे फक्त फन किंवा थ्रिलसाठी करणं नाही, हा प्रॉपर हॉबी किंवा पॅशन म्हणून जोपासणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यासपूर्वक इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आता आपण चॅलेंजेसकडे बघूया. एक तर चॅलेंज हा आहे की आपल्या ह्या ट्रेकिंगच्या फील्डमध्ये पर्टिक्युलरली सह्याद्रीत आणि ऑल्सो हिमालयाजमध्ये
एवढे ग्रुप्स एस्टॅब्लिश झालेत आणि हे प्रत्येक ग्रुप त्या रूटवर अनेक ट्रेकिंग एक्सपिडिशन्स घेऊन जात असतात. सो बऱ्याचदा काय होतं, तुम्ही फॉर एक्झाम्पल सारपासला जाताय. आता सारपास हा हिमालयातला एक पास आहे, तो तुम्ही ट्रेक करायचं ठरवलं. आता तुमचा ग्रुप असेल एक 10-15 जणांचा, पण तुम्हाला वाटेवर अजून एक 100-200 माणसं तर आरामात मिळणार सध्याच्या परिस्थितीत. कारण एवढे ट्रेकिंग ग्रुप झालेत आणि प्रत्येकाला त्याच्यातून मनी मेकिंग ऍस्पेक्ट आयडेंटिफाय करून तो टॅप करून एक्सप्लॉइट करायचा असतो. सो ह्या फील्डमध्ये ग्रोथ झालीच आहे, पण त्या ग्रोथमुळे खूप ट्रेकिंग ग्रुप्स पण झालेत आणि कधी कधी तिथे निसर्गापेक्षा माणसंच जास्त दिसतात बऱ्याच कॅम्प्सना, अशी परिस्थिती आहे. आयडियल एक्झाम्पल नॉट ट्रेकिंग ग्रुप वाईज, पण तुम्ही जर गेल्या 2-3 वर्षात पर्टिक्युलरली बघितलं असेल माउंटेनिअरिंगच्या क्षेत्रात, तर एव्हरेस्ट समिट करणं आणि जो तिथे डेथ झोन म्हणतात. सो जेव्हा तुम्ही एव्हरेस्ट चढता तेव्हा जो फायनल क्लाइंब आहे त्याला ते लोक डेथ झोन म्हणतात. तिथे ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे आणि मोस्टली लोक ऑक्सिजन सिलेंडर लावूनच तो क्लाइंब करतात आणि तिथे जास्त वेळ तुमचं थांबणं अपेक्षित नाहीये, कारण जर तुम्ही तिथे जास्त वेळ अडकलात त्या डेथ झोनवरती तर मग तुमचा मृत्यू होऊ शकतो. सो त्या झोनमध्ये लोक तासन तास रांगेत उभे आहेत टू समिट आणि त्या रांगेत उभे असताना बऱ्याच जणांचा मृत्यू झालेला आहे. ह्याची संख्या हल्लीच्या वर्षात तर खूपच वाढली आहे. अँड दॅट शोज की जर एव्हरेस्ट सारखा पर्वत ज्याच्यासाठी तुम्हाला माउंटेनिअरिंगचं ट्रेनिंग करून क्लाइंब करणं अपेक्षित आहे, तिथेच एवढं कमर्शियलायझेशन झालंय की तुम्ही बाकीच्या गोष्टींचा तर विचारच नाही करू शकत की तिथे काय परिस्थिती असेल. सो एव्हरेस्टवरतीच लांब लांब आता रांगा लागतायत समिट करायला आणि त्या रांगांमध्ये बऱ्याच जणांचा थांबून मृत्यू होतोय. सो बरेच लोक समिट करतात आणि परत येताना त्यांचा जीव जातो, नाहीतर वरपर्यंत ते समिटपर्यंत पोचूच नाही शकत आणि आधीच्याच वाटेवर त्यांचा मृत्यू होतो. किंवा समिट होईल म्हणून आपण थांबलोय आणि मग वातावरण बदलतं, अचानक ढग येतात, वारा येतो, ॲव्हलांचेस होतात आणि त्याच्यात पण बऱ्याच लोकांचे जीव जातात. सो ओव्हर क्राउडिंग आणि इनन्युमरेबल ट्रेकिंग ग्रुप्स इन टर्म्स ऑफ कमर्शियलायझेशन हा एक मेजर प्रॉब्लेम आहे सह्याद्रीत पण आणि हिमालयात पण. आता सह्याद्रीचं फॉर एक्झाम्पल, जसं आपण म्हणतो की माउंट एव्हरेस्ट हिमालयातलं किंवा जगातलं सर्वोच्च शिखर आहे, सह्याद्रीमध्ये कळसुबाई हे शिखर आहे विच इज द टॉलेस्ट पीक इन द वेस्टर्न घाट्स. आता तुम्ही कळसुबाईचा जर विचार केलात तर कुठच्या म्हणजे आता सुद्धा भर उन्हाळ्यात सुद्धा जर तुम्ही कळसुबाईला गेलात तर तुम्हाला तिथे 50 सीटर बसेसच्या 1-2 किलोमीटर लांब रांगा असतील बेस विलेजला. म्हणजे तुम्ही विचार करा की जेव्हा तुम्ही तो डोंगर चढायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला किती लोक भेटतील आणि ते किती हळूहळू तुम्ही चढणार, कारण तुम्हाला आधीच्या लोकांना वर चढून परत खाली उतरायला जागा करून द्यायला पाहिजे. आणि ह्या ज्या सह्याद्री आणि हिमालयातल्या वाटा आहेत ह्या नॅरो आहेत, इथे काय वाईड 4 पदरी रस्ते नाही आहेत की भरपूर लोक वर जाऊन खाली येऊ शकतात. सो ट्रॅफिक जे आहे ते जॅम होतं, अपगोईंग ट्रॅफिक आणि डाऊन हिल येणारं ट्रॅफिक, ह्याच्यामध्ये एकामेकाचे जीव सांभाळून त्यांना वाट करून देण्यात पण बरेच ऍक्सिडेंट्स होतात. कळसुबाई इज अन आयडियल एक्झाम्पल. कळसुबाईला अजून एक ट्रिकी बेट असा होता, आता ऑफकोर्स तिकडच्या शिड्या ज्या आहेत त्या रिप्लेस झाल्यात, पण पूर्वीच्या काही ज्या शिड्या होत्या ना त्या खूप आधी सेटअप केलेल्या आहेत आणि जर त्या शिड्या नसतील ना तर तो तुम्ही पॅच क्लाइंबच नाही करू शकत. आणि त्या शिड्याना एवढ्या डिलॅपिलेटेड कंडिशनमध्ये होत्या की त्या चढणं पण तसं रिस्कीच होतं. आता त्या एवढ्या भयान शिड्यांवरती पण लोक पावसाळ्यात जेव्हा समोरचा माणूस दिसत नाही, एवढं लो विजिबिलिटी आहे, फॉग आहे, तिथे आता पण 3-3 तास लोकांच्या वेटिंग लाईन असते, का तर वरच्या त्या समिटवर पोचायला आणि मग तिथून खाली आहे. सो सह्याद्रीत काय हिमालयात काय परिस्थिती सारखीच आहे आणि ह्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. क्राऊड किती जातो तो रेग्युलेट कसा करता येईल ह्याच्याकडे अटेन्शन डायव्हर्ट करणं गरजेचंच आहे. दुसरं काय झालंय की हे जे ट्रेकिंग ग्रुप्स आहेत राईट, ह्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो आता खूप बदललाय. म्हणजे सुरुवातीला 60s, 70s, 80s किंवा इव्हन 90s मध्ये जेव्हा आम्ही ट्रेकिंग सुरू केलं लेट 1990s मध्ये, तेव्हा असं होतं की ज्यांना खरोखर निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, ज्यांना ते रॉ लाईफ जगायचं आहे, ते लोक म्हणजे सगळं, आणि तेव्हा मोबाईल फोन नव्हते, टेक्नॉलॉजी नव्हती, ते सगळं पाठी ठेवून लोक स्वतःचे
गॅस स्टोव, स्वतःचे टोप, 10-10 किलोच्या भाज्या, राईस, जो सगळा रॉ मटेरियल होता तो स्वतःच्या पाठीवर स्वतःचं वजन घेऊन लोक वर चढायचे. आणि तो जो रिस्पेक्ट दिला जायचा त्या फील्डला, तो आता कुठेतरी मिसिंग आहे. म्हणजे निसर्गाला रिस्पेक्ट करून आणि रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणं हा आता सेकंडरी ऍस्पेक्ट झालाय. आता हे जे ट्रेकिंग ग्रुप्स आहेत जे कमर्शियली कॅरी आउट करतात, ते लोक जास्त कस्टमर ओरिएंटेड आहे. आता परत एक सह्याद्रीतलं मी तुम्हाला उदाहरण देते. अंधारबन हे डेन्स फॉरेस्ट रूट आहे ट्रेकिंगसाठी, आणि अंधारबनला आता खूप गर्दी होते हल्लीच्या वर्षात. आता जर तुम्ही अंधारबनचा ट्रेक करत असाल तर असं होणारच नाही की तुम्हाला असा एखादा ग्रुप दिसेल जो लाऊड स्पीकरवरती गाणी लावून, पोर्टेबल स्पीकर असतात त्याच्यावर गाणी लावून तो रूट कव्हर नाही करत आहे. आता तुम्हाला या पोर्टेबल स्पीकर्सची गरजच काय? तुम्ही निसर्गात का आलात? तर तुम्ही निसर्ग एन्जॉय करायला आलात, प्राणी पक्ष्यांचे आवाज, निसर्गाचे आवाज, खळखळत्या पाण्याचा आवाज एन्जॉय करायला आलात, आणि तोच तुम्ही केला पाहिजे, राईट? तुम्ही जर तुमची बॉलिवूडची प्लेलिस्ट तिथे प्ले करणार असाल लाऊड ह्याच्यावर, तर यू आर नॉट ओनली डिसरिस्पेक्टिंग पीपल अराउंड यू, पण तुम्ही निसर्गाला पण डिसरिस्पेक्ट करताय. सो हा जो कस्टमर आणि ते ट्रेक लीडर्स त्यांना काही बोलत पण नाहीत, कारण कसं आहे की मग तो माणूस परत येणार नाही ना त्यांच्या बरोबर ट्रेकला. सो बाबा लावलं गाणं तर लावू देत, आता आपण काय करू शकतो, आपण कस्टमर लूज नाही करू शकत, असाही अप्रोच त्याच्यामध्ये आहे, विच इज प्रॉब्लेमॅटिक. आता अंधारबनमध्ये डेन्स फॉरेस्ट आहे, तिकडची इकोसिस्टम एवढी रिच आहे, आणि त्या इकोसिस्टम मध्ये जर तुम्ही एखादा आर्टिफिशियल इन्फ्लुएन्स आणणार असाल तर इट इज डेफिनेटली नॉट अप्रिशिएटेड. सो कस्टमर ओरिएंटेड बिझनेस करणं गरजेचं आहे, नॉट सेईंग नो, पण एकदा तुम्ही निसर्गात गेला तर तुम्हाला तिकडचं वातावरण ऍब्झॉर्ब करणं जास्त महत्वाचं आहे. आणि तिथे ह्या तुमच्या शहरात राहून ज्या हौशा आहेत त्या सगळ्या थोडा पाठी ठेवून तुम्हाला निसर्ग एन्जॉय करता आला पाहिजे. सो कस्टमर ओरिएंटेड ट्रेकिंग ग्रुप्स इज बिकमिंग अ मेजर प्रॉब्लेम आता, कारण लीडर्स बोलायलाच तयार नसतात. दे आर नॉट विलिंग टू आयडेंटिफाय द मिस्टेक्स आणि टेल पीपल की हे मिस्टेक्स तुम्ही कसे करेक्ट करू शकता. नेक्स्ट पॉइंट आहे की एक्सपर्टीज नाहीये, ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंगचे फंडामेंटल्स माहीत नाहीयेत, ट्रेक लीडरलाच माहीत नसतात, मग ग्रुपला फॉलो करणं तर इम्पॉसिबल आहे. बरेच लोक तिथे मजा मस्तीसाठीच जातात, ग्रुपला घेऊन सुद्धा कचरा पण तिथेच टाकतात, स्वतःचं जे बेसिक डिस्टन्स ठेवून उतरणं आहे किंवा ज्या बेसिक, आता तुम्ही जेव्हा डिसेंड करता फॉर एक्झाम्पल माउंटेन, तर डिसेंड करायची पॅटर्न आहे, तुम्ही पाय समोर ठेवून असं उतरू नाही शकत, तुम्ही घसरणार, तुम्हाला तुमचा पाय हॉरिझॉन्टलच लावत लावत तो डिसेंड करायचा असतो, का तर तुमचे घसरायचे चान्सेस कमी आहेत. आता ह्या एक्सपर्टीज आणि अंडरस्टँडिंग जर ग्रुप लिडरलाच नसेल तर ते जे लोक त्याच्याबरोबर पार्टिसिपेट करतात त्यांना तरी कसं करणार, आणि मग ते सगळे असे पाय सरळ ठेवून उतरतात आणि तिथे घसरून बऱ्याचदा लोकांना जखमा होतात, विच इज अ प्रॉब्लेम. दुसरं, ऍक्सिडेंट्स वाढत चाललेत, इंजुरीज तर आहेत पण हल्ली मृत्यूचं प्रमाण डोंगरांमध्ये पण खूप वाढलेलं आहे. आणि मग ह्यांना बेसिकली सोडवायला, तिथून त्या बॉडीज काढायला रेस्क्यू टीम्सला जावं लागतं, त्याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागतं, आणि त्या रेस्क्यू टीम्सला फोन करून मग त्या जवळच्या शहरात जी रेस्क्यू टीम अवेलेबल असेल ती त्या डोंगरात जाणार, त्या पूर्ण दऱ्याखोऱ्यांमध्ये ती बॉडी सर्च करणार, आणि मग त्या बॉडीला घेऊन ते लोक रिस्पेक्टफुली खाली येणार. सो इन्क्रीजिंग नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स, आणि त्याच्यामुळे जो तुमच्या फॅमिलीला वगैरे स्ट्रेस होतो तो वेगळाच आहे. दुसरं हे की गव्हर्नमेंटनी आता रजिस्टर्ड ट्रेकिंग ऑर्गनायझेशन करायला इनिशिएटिव्ह घेतलेत, पण जेवढं गव्हर्नमेंटचं ह्याच्यात अजून इंटरफिअरन्स असलं पाहिजे टू सी टू इट की सगळ्या ट्रेकिंग ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड आहेत आणि त्याच्यात जी लोक आहेत ती ट्रेंड लोक आहेत, तेवढ्या लेवलला जाऊन अजून गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करत नाहीये, आणि दॅट इज गिव्हिंग द बेनिफिट टू अदर पीपल हु आर मेकिंग मनी आउट ऑफ इट प्युअरली, ज्यांना त्या फील्डचं तेवढं हे नाहीये, त्यांना त्याच्यातला जो पैसा आहे तो जास्त आकर्षित करतोय. आणि ह्या सगळ्या जो काय बिहेवियर आहे कमर्शियलायझेशनमुळे, त्यांनी ऑफकोर्स तिकडच्या लोकल इकोसिस्टमवर इम्पॅक्ट पडतोच, आणि निसर्गाचं पण बऱ्याच प्रकारे नुकसान होतं. आणि फक्त निसर्गाचं पण नाही, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लोणावळा खंडाळाला फिरायला गेलात तर तिथे कोरीगड नावाचा किल्ला आहे. आता त्या कोरीगडाच्या महादरवाजावर एक लाकडी दरवाजा
एका संस्थेने बसवलेला आहे. आता तो जो लाकडी दरवाजा बसवलाय तो ह्या दृष्टिकोनातून बसवलाय की जो काय ऐतिहासिक वारसा आहे तो थोडा जपला पाहिजे, जो नाहीये तो थोडा उभारून म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही जेव्हा एंटर करता किल्ल्यावर तेव्हा जो पुरातन काळात जे लाकडी दरवाजे होते आणि त्याच्यावर जे नॉब्स होते जे मिलिटरीसाठी महत्वाचे होते, शार्प नॉब्स असायचे, कारण जर शत्रू पक्ष आला तर तो त्या दरवाजावर धडकणार आणि त्यांना इजा होणार, या दृष्टिकोनातून ते दरवाजे बनवले गेले. तसे दरवाजे बनवून तिथे लावलेले आहेत. खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे इन टर्म्स ऑफ रेस्टोरेशन. पण आता लोक काय करतात, त्या दरवाजांच्या मध्ये ज्या खिडक्या असतात छोट्या, त्या खिडक्यांचे दरवाजे उघडतात आणि त्या खिडक्यांमध्ये जाऊन बसतात आणि फोटो काढतात. अरे तो लाकडी दरवाजा आहे, तो झिजणार आहे आणि त्या दरवाजाला इम्पॅक्ट पडणार आहे. सो इव्हन जे रेस्टोरेशन वर्क आता लोक करतायत त्या वर्कला पण लोक रिस्पेक्ट न करता त्यांना त्यांच्या फोटोसाठी वगैरे असे सगळे मिसबिहेवियर्स करायला समहाव खूप मजा येते आणि त्यांना समजून पण कळत नाही की तुम्ही हे असं करणं अपेक्षित नाहीये, तुम्ही त्याला जेवढं जास्त जपू शकाल तेवढं जपणं गरजेचं आहे. सो कमर्शियलायझेशनचे चॅलेंजेस आहेत आणि त्यामुळे फील्डमध्ये पण तेवढेच चॅलेंजेस वाढत आहेत. त्यामुळे काय होतं, जे जेन्युइन ट्रेकर्स आणि माउंटेनियर्स असतात त्यांना त्या रूटवर जाताना अजून वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, कारण त्याचं एवढं कमर्शियलायझेशन ऑलरेडी झालं आणि तिथे ऑलरेडी एवढी जास्त गर्दी होते. सो हे सह्याद्रीतलं क्लाइम्बिंग बद्दलचे थोडे फोटोज आहेत. आता हा जो फोटो आहे हा लिंगाण्याचा आहे. तर लिंगाणा युजली जेव्हा क्लाइम्ब करतो हा रायगडच्या समोर, म्हणजे रायगडावर उभं राहिलात तर वातावरण जर क्लिअर असेल, ढग नसतील तर समोर लिंगाणा दिसतो. लिंगाण्याला तुम्हाला चढायला रोप गरजेचं आहे, कारण बरेच पॅचेस रिस्की आहेत तिथे. सो आयदर तुम्ही ट्रेन्ड रॉक क्लाइंबर असायला पाहिजे जे फ्री क्लाइंब करू शकतात, नाहीतर रोप असणं ऍडवायझेबल आहे. हल्ली तर बरेच ग्रुप्स लिंगाण्यावरती विदाऊट रोप क्लाइंब करायला जातात आणि त्याच्यात पण बऱ्याच जणांचे मृत्यू झालेले आहेत. सो हा लिंगाण्याचा रॉक क्लाइम्बिंगचा फोटो आहे आणि हाच लिंगाण्यावरून उतरताना खाली डेप्थ बघा, म्हणजे इथून जर एखाद्या माणसाचा जीव गेला तर त्याला वाचायला स्कोपच नाहीये. सो आयडियली तुम्ही रॅपलिंग करून, जो हा फोटो आहे रॅपलिंग करून उतरायला पाहिजे, प्रॉपर मेथडॉलॉजी फॉलो करून. पण जर तुम्ही क्लाइंबच विदाऊट रोप केलाय तर तुम्हाला डिसेंड पण तसाच करावा लागतो आणि त्याच्यात पण बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो. सो हा लिंगाण्यातले रॉक क्लाइम्बिंगचे फोटोज आहेत. हा हरिहरचा किल्ला आहे नाशिकमध्ये. तर त्याला हरिहरच्या किल्ल्याला तुम्ही तुमच्या बेस विलेज मधून जेव्हा वर जाता, एक एलिव्हेशन एका पठारावर जाता डोंगराच्या, तिथपर्यंत तुम्हाला पायवाट आहे आणि मग तो पठार पासून एक रॉक क्लिफ सुरू होते आणि त्या रॉकच्या पूर्ण पार्टला 70 डिग्री टू 80 डिग्री ह्या स्टेप्स आहेत. म्हणजे तुम्ही जर चढलात तर त्या अशा व्हर्टिकल दिसतात आणि उतरलात तर वरून जर उतरत असू तर हा असा डेप्थ तुमच्या डोळ्यासमोर असते आणि तुम्हाला ह्या ज्या दोन खाचा दिसत आहेत सगळ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना, त्या खाचेत हात घालून घालून सिक्युअर करून स्वतःला तुम्हाला खाली उतरायचंय. आता इथे एक म्हणजे डेप्थचा प्रॉब्लेम आहे, राईट, चॅलेंज. दुसरं म्हणजे पावसात गेलात तर हे सगळं ओलं असतं, तिथे शेवाळं येतं, ॲल्गे डेव्हलप होतं आणि तुमचे पाय घसरतात. आता ह्या किल्ल्यावर पावसाळ्यात तुम्ही जर गेलात तर परत तीच परिस्थिती आहे. चढताना ट्रॅफिक जॅम, उतरताना ट्रॅफिक जॅम. लोक बऱ्याचदा याच्यातून धावायचा वगैरे प्रयत्न करतात थ्रिलसाठी आणि खूप सिरियसली इंजर्ड होतात. इनफॅक्ट आता हे तुम्ही इथून खाली उतरलात आणि असा टर्न घेऊन ह्या बाजूला वळायचंय. जेव्हा तुम्ही ह्या बाजूला वळता तेव्हा एक असा गुहेसारखा पार्ट आहे. गुहा नाहीये ती वेल एस्टॅब्लिश्ड, पण अशी एक खाच आहे दोन दगडांच्या मध्ये असं, आणि त्या खाचेत मधमाशांचं पोळं पण असतं. बऱ्याचदा लोक काय करतात, वर चढताना त्यांना आयडिया नसते की वरती मधमाशांचं पोळं आहे आणि हा गोंगाट घालून ते लोक वर चढतात किंवा डिओ परफ्यूम मारून ट्रेकिंगला उतरतात. आता जेव्हा तुम्ही परफ्यूम आणि डिओ वापरता तेव्हा ते मधमाशांना नाही चालत, त्यांना ते अट्रॅक्ट करतं आणि ते तुम्हाला चावायला येतात. तर बऱ्याच जणांचा त्या मधमाशाच्या पोळ्यामुळे सुद्धा हनी बीजचं बाईट होऊन पण त्यांना बऱ्याच इंजुरीज झाल्यात. सो जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेकला जाता ना, म्हणून त्याचा अभ्यास, तिकडचे एक्सपिरियन्सेस काय आहेत हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि जेवढे सेफ्टी प्रिकॉशन्स आपण फॉलो करू शकतो तेवढे फॉलो करणं गरजेचं आहे.
हा एक जस्ट लँडस्केप आहे जो मला आवडला. वाजंत्री घाट जो मी सुरुवातीला फोटो दाखवला, त्याच्या वर गेल्यावर म्हणजे डोंगर माथ्यावर गेल्यावर जो खालचा परिसर आहे त्याचं हे नयनरम्य दृश्य आहे. आणि ढगांच्या गॅपमधून जे सूर्याचे किरण खाली पडत आहेत त्याच्यामुळे त्याला असं थोडंसं डिवाइन फिलिंग आलंय त्या फोटोला. सो हा निसर्ग एन्जॉय करायचा आहे, हा सांभाळायचा आहे, हा वारसा आहे, हा एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनकडे गेला पाहिजे. आणि आपण जे एन्जॉय करतोय ते पुढे पण एन्जॉय करता आलं पाहिजे. हे लक्षात ठेवून जर गिर्यारोहण केलं, पर्वतारोहण केलं तरच त्याला अर्थ आहे. सो लुकिंग ॲट द फ्युचर, हे जे सगळे चॅलेंजेस आहेत हे अड्रेस करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यावर सिस्टमॅटिक सोल्युशन्स फाइंड आउट करून, क्राऊड रेग्युलेट करून, प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंटचे रूल्स एस्टॅब्लिश करून पुढे जाणं गरजेचं आहे. जर हे आता नाही झालं, कारण आपण आता जे बघतोय ते ट्रेकिंगच्या फील्डमध्ये बूम पिरियड आहे. जेवढा ग्रोथ आपण गेल्या 5-6 वर्षात बघितलाय तेवढा ह्यापूर्वी कधी बघितलेला नव्हता. आणि त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं, साधारण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये पण सांगितलं की मी ट्रेकिंग करतो, तर तुम्हाला दुसरा तिसरा मुलगा इझिली मिळू शकतो जो सांगेल अरे मी पण ट्रेकिंग करतो. त्यामुळे आता काय सगळेच ट्रेकर्स झालेत आणि सगळेच स्वतःला हाडाचे ट्रेकर्स समजतात आणि ह्या समजामुळे खूप प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. सो हे सगळे चॅलेंजेस फेस करून त्याचे सोल्युशन्स आयडेंटिफाय करून ह्या फील्डमध्ये जास्त रेग्युलेशन्स येणं गरजेचं आहे. नॉट सेइंग की हे रेग्युलेशन्स गव्हर्नमेंट थ्रू यायला पाहिजे, इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, पण ज्या ट्रेकिंग ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या जेन्युइन आहेत त्यांनी ॲटलिस्ट लोकली ते ज्या एरियामध्ये ट्रेक्स कॅरी करतायत, कंडक्ट करतायत, त्या एरियामध्ये तरी त्यांनी एक प्रॉपर सिस्टम इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि टू एंड दिस, मला एक खूप जास्त कोट आवडतो हर्वी वोकचा. तो हा आहे की द माउंटन्स विल बी देअर, द ट्रिक इज टू मेक शुअर यू आर टू. म्हणजे डोंगर आणि निसर्ग तसाच्या तसाच राहणार आहे, त्यात काही बदल होणार नाहीये आणि ते तुमच्यासाठी नेहमी तेवढ्याच ब्युटीमध्ये अवेलेबल असणार आहेत. पॉइंट हा आहे की तुम्ही तुमचा जीव सांभाळून, तुम्ही सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून ही फील्ड परस्यू करणं महत्वाचं आहे. तुम्ही तिथे हजर असणं गरजेचं आहे. जर तुम्ही आधीच मस्ती आणि धमालच्या नादात जाऊन स्वतःचा जीव घालवलात किंवा सिरियस लाईफ लॉंग इंजुरीज करून आलात तर तुम्ही परत त्या ठिकाणी जाऊन ट्रेकिंग किंवा माउंटेनिअरिंगचं सुख अनुभवू शकणार नाही. आणि म्हणून हा कोट समहाव सॉर्ट पूर्ण प्रेझेंटेशनला माझ्या एका छान पद्धतीने टाय अप करतो, विच इज द माउंटन्स विल बी देअर ऑलवेज, द ट्रिक इज टू मेक शुअर दॅट यू आर देअर टू. थँक्यू मला वेळ दिल्याबद्दल आणि माझं तुम्ही एवढं लांब प्रेझेंटेशन मन लावून ऐकल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर रुमय साठम मॅडम, तुम्ही ज्या प्रकारे ट्रेकिंग आणि माउंटेनिंग बद्दल आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप तुमचे आभार. आणि त्याच रिलेटेड आमच्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला काही एक प्रश्न होते. ज्या प्रकारे म्हणजे तुम्ही सांगितलं की माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट बऱ्याचशा या उत्तर भारतात स्थायिक झालेल्या आहेत, तर त्याच प्रकारे आपल्या मुंबईमध्ये जर समजा एखाद्याला ट्रेकिंग किंवा माउंटेनरिंग मध्ये एक इंटरेस्ट असेल तर त्यासाठी कुठे मुंबईमध्ये माउंटेनिंग इन्स्टिट्यूट कुठे अवेलेबल आहेत का? मुंबईमध्ये माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स अवेलेबल नाही आहेत, पण काही एरियाज आहेत जिथे तुम्ही जाऊन ट्रेनिंग घेऊ शकता. एक म्हणजे कळव्याला जे डोंगर आहेत, तुम्ही ट्रेननी जेव्हा सेंट्रल लाईननी प्रवास करता तेव्हा कळव्यावरून ठाण्याला येताना जे साईडला तुम्हाला डोंगर दिसतात त्या डोंगरांवरती बऱ्याच विकेंड्सला रॉक क्लाइम्बिंगचे सेशन्स होतात, सो ते तुम्ही जॉईन करू शकता. दुसरं म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये कान्हेरी केव्ज आहेत, तर कान्हेरी केव्स पासून जर तुम्ही अजून थोडं वर आलात तर तुम्हाला रॉक सर्फेसेस आहेत, तिथे पण ट्रेनिंग बरेच ग्रुप्स ऑर्गनाईज करतात विकेंडला, त्याच्यासाठी तुम्ही रेजिस्टर करू शकता. त्याच्या पलीकडे जाऊन ह्या नॅचरल वॉल्स झाल्या, म्हणजे ज्या प्रॉपर डोंगर आहेत ते तुम्ही चढायला शिकता.
त्याची प्रॅक्टिससाठी बरेच लोक आर्टिफिशियल क्लाइम्बिंग पण करतात, म्हणजे मॅनमेड वॉल्स असतात, त्याच्यावर बोल्डर्स असतात आणि ते तुम्ही क्लाइम्ब करता. तर तशा आर्टिफिशियल वॉल्स 2 मेजर आहेत मुंबईत, आणि त्यांचे बरेच कोर्सेस पण असतात. एक आहे अरुण सामंत क्लाइम्बिंग वॉल, जी नंदादीप शाळा गोरेगाव ईस्टला आहे, त्याच्या कॅम्पसमध्ये आहे. तर अरुण सामंत क्लाइम्बिंग वॉलमध्ये तुम्हाला बेसिक रॉक क्लाइम्बिंग, ॲडव्हान्स रॉक क्लाइम्बिंगचे कोर्सेस तुम्ही करू शकता आर्टिफिशियल वॉलवर. आणि तसंच तुम्हाला गिरीविहारची जी संस्था आहे मुंबईतली, त्यांचं YMCA कोलाबा बरोबर कोलॅबोरेशन आहे. आणि कोलाब्याला त्यांनी एक साऊथ मुंबईमध्ये त्यांनी एक वॉल सेटअप केली आहे आणि तिथे त्यांचे पण ट्रेनिंग कोर्सेस होतात. सो अरुण सामंत क्लाइम्बिंग वॉल YMCA ची कोलाब्यामधली गिरीविहार बरोबर एस्टॅब्लिश केलेली वॉल, आणि कळव्याचे जे आजूबाजूचे डोंगर आहेत आणि संजय गांधी नॅशनल पार्क, दीज आर गुड प्लेसेस जिथे तुम्ही ट्रेनिंग मिळवू शकता. आणि तिथे जे कळव्याला आणि संजय गांधी नॅशनल पार्कला पर्टिक्युलरली जे ग्रुप्स ट्रेन करतात त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला इझिली गुगलवर मिळू शकेल. ओके मॅडम. आणि मॅडम दुसरा एक प्रश्न होता की एक माउंटेनिअरिंग आणि ट्रेकिंगच्या रिलेटेड आपण जे आपल्याला सोबत जे सामान न्यावं लागतं, जर तुम्ही ते रक्सॅक बद्दल तुम्ही एक सांगितलं, तर त्याबद्दल एक प्रश्न होता की रक्सॅक बाय करताना आपण कोणत्या गोष्टींची म्हणजे एक माहिती ठेवली पाहिजे बेसिक? सो रक्सॅक कसं आहे ना, बऱ्याचदा काय होतं, आपण ट्रेकला जातो आणि लाईक आय सेड आपला फोकसच तो प्रॉपर सिस्टमॅटिक करायचा नसेल तर आपण कुठच्याही बॅग आपलं सामान कोंबून वर नेतो. पण त्यांनी काय होतं, जेव्हा तुम्ही ट्रेक संपवून परत येता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमची पाठ पकडलेली असते, तुमची कंबर पकडलेली असते आणि त्याचा खूप त्रास होतो. तो अवॉइड करायला रक्सॅक वापरणं खूप महत्वाचं आहे. आणि ही जी रक्सॅक तुम्ही सिलेक्ट करताना त्या रक्सॅकमध्ये पहिलं तर क्वालिटी बघावी. म्हणजे एक तर त्याचं स्टिचिंग कसं आहे, मटेरियल कसं आहे. ते स्टिचिंग म्हणजे त्याला पटकन ते उसवायला नाही पाहिजे आणि मग तिकडे वरती चढताना तुम्हाला तिथे सुई दोरा घेऊन परत ते शिवायला नाही झालं पाहिजे, म्हणजे एवढं मिळवलं. सो स्टिचिंग वाईज महत्वाचं आहे बघणं. मटेरियल बघणं गरजेचं आहे. गुड क्वालिटी नायलॉन किंवा पॉलिएस्टरच्या ज्या असतात बॅग्स त्या ॲडवायझेबल असतात, कारण कसं आहे की तुमचं फ्रिक्शन बऱ्याचदा होतं रॉक बरोबर, सॉइल बरोबर, तर ती बॅग घसपटली जरी तरी ती फाटली नाही पाहिजे. म्हणून नायलॉन, पॉलिएस्टर मटेरियल वाईज बघायचं. साईज पण इम्पॉर्टंट क्रायटेरिया, म्हणजे तुम्ही 1 किंवा 2 दिवसाच्या ट्रेकला गेलात तर तुम्हाला एक साधारण 40-50 लिटरची जी साईजला बॅग असते ती चालते रक्सॅक. पण जर तुम्ही 6-7 दिवसाच्या ट्रेकला जाणार असाल तर मग तुम्हाला 70-80-90 लिटरच्या रेंजमधली एखादी सॅक घ्यावी लागेल. सो बऱ्याच जे ट्रेकर्स असतात त्यांच्याकडे 2 सॅक्स असतात, एक 1 डेची असते आणि एक लॉंग रेंज ट्रेकची असते. जी एक असते ती 40-50 लिटरची असते, दुसरी 70-80-90ची. हाईट अगेन इज अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया. तुमचा जो वर्टेब्रा आहे तिथून तुमच्या हिप बोन पर्यंतचं जे मेजरमेंट आहे ते तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि त्या मेजरमेंटची कस्टमाइज्ड बॅग बनवून घेणं गरजेचं आहे, ज्याला पाठीला व्यवस्थित ग्रिप असेल, त्याला पाठीला व्यवस्थित पॅडिंग असेल, म्हणजे तुमचा जो बॅकबोन आहे त्याला कम्प्लीट सपोर्ट मिळेल. कारण जेव्हा तुम्ही तेवढं वजन कॅरी करता ते सगळं शेवटी तुमच्या हिपबोन आणि बॅकबोनवर येतं. सो ते वेट डायव्हर्ट करायला हाईट कन्सिडर करणं पण महत्वाचं आहे, ज्याला टॉर्सो लेंथ असं म्हणतात. दुसरं महत्वाची गोष्ट, तुमच्या रक्सॅकच्या जे स्ट्रॅप्स असतात जे तुम्ही खांद्यावर घेता ते स्ट्रॅप्स जर खूप नॅरो असतील तर तो प्रॉब्लेम आहे. तुम्हाला स्ट्रॅप्स नेहमी वाईड वाले घ्यायचे असतात, कारण वाईडर असेल स्ट्रॅप तर त्याचं जे प्रेशर असतं ते डिस्ट्रीब्यूट होतं. सो तो एक महत्वाचा क्रायटेरिया आहे. त्याच्या पलीकडे वॉटरप्रूफ असणं ॲडवायझेबल आहे, म्हणजे तुम्हाला पावसाळ्यात जास्त प्रोटेक्शन मिळेल तुमच्या सामानाला. आणि त्याला हिप बेल्ट असणं महत्वाचं आहे, म्हणजे आपण जसा कमरेला पट्टा बांधतो तसा रक्सॅकला एक हिप बेल्ट असतो, तो तुमच्या कमरेकडे यायला पाहिजे बरोबर, आणि तो बेल्ट क्लोज झाला पाहिजे, म्हणजे तुमच्या बॅकचं आणि हिपचे प्रॉब्लेम्स अवॉइड होतात. सो हिप बेल्ट असणं पण खूप महत्वाचं आहे, सो दॅट जे वेट आहे ते तुमच्या हिप्सवर आणि तुमच्या पायांवर मग इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं आणि कुठे स्ट्रेन पडत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन मायनर गोष्टी, कंपार्टमेंट्स कसे आहेत ते बघा. पाण्याच्या बाटल्यांसाठी युजली वेगळे कंपार्टमेंट्स असणं महत्वाचं आहे.
तुमचे जे फर्स्ट एड किट आहे त्याच्यासाठी एक वेगळा कंपार्टमेंट असणं गरजेचं आहे. सो कंपार्टमेंट वाईज तुम्हाला काय चालणार आहे, कसं चालणार आहे हे इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स आहे, पण त्याच्याकडे लोक लक्ष देतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमच्या ज्या झिप्स असतात बॅगच्या त्याची क्वालिटी पण, म्हणजे स्टिचिंग तर महत्वाचं आहे, पण द झिप्स ज्या आहेत त्या पण चांगल्या क्वालिटीच्या असणं गरजेचं आहे. ओके मॅडम, आणि एक तिसरा आणि एक शेवटचा प्रश्न होता असं की आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे गिर्यारोहक जसे आहेत की जे हिमालयामध्ये जाणं समजा अफोर्ड करू शकत नाही, तर जे ते सह्याद्रीमध्ये जाणं पसंत करतात बहुतेक करून. तर सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगशी रिलेटेड असे कोणते बुक तुम्ही रिकमेंड कराल का की ज्याचा महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांना फायदा होईल? हो, म्हणजे जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचणार असाल तर हरीश कपाडिया म्हणून एक फेमस माउंटेनियर आहेत, व्हेरी वेल सेलिब्रेटेड. हिमालयन क्लब म्हणून एक क्लब आहे मुंबईमध्ये, त्याचे ते वन ऑफ द फाउंडर क्लाइंबर्समध्ये, माउंटेनियर्समध्ये एक आहे. तर हरीश कपाडियांनी इंग्लिशमध्ये वाचायला हवं असेल तर ट्रेक द सह्याद्रीज हे पुस्तक आहे. ते तुम्ही विकत घेतलं आणि ते वाचलं तर तुम्हाला बरीच माहिती मिळेल. त्याच्या पलीकडे इंग्लिशमध्येच द सह्याद्री कंपॅनियन म्हणून अजून एक पुस्तक आहे. ते गोरेगावमध्ये यंग झिंगारो क्लब म्हणून आहे, जो ट्रेकिंगचा ग्रुप आहे, आणि त्यांनी कोलॅबोरेटिव्हली मिळून ते पुस्तक लिहिलंय, द सह्याद्री कंपॅनियन. ते दुसरं ऑप्शन आहे इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये द सह्याद्री कंपॅनियनचं मराठी मूळ व्हर्जन जे आहे ते आहे सांगाती सह्याद्रीचा. सो ते जे पुस्तक आहे ते अगेन यंग झिंगारोचंच आहे, पण मराठी ट्रान्सलेशन. दुसरं आहे डोंगर यात्रा म्हणून आहे, त्याचे लेखक आनंद पाळंदे आहेत, त्यांचं पण पुस्तक तुम्ही वाचू शकता. किंवा दुर्गभ्रमण गाथा आहे, जी गोपाल नीलकंठ दांडेकरांची आहे, दुर्गभ्रमण गाथा. ते पुस्तक सुद्धा एक चांगलं पुस्तक आहे सह्याद्रीचा अभ्यास करायला आणि गडकोटांचा अभ्यास करायला. ओके मॅडम, थँक्यू मॅडम. तुम्ही केलेलं एक मार्गदर्शन आम्हाला खरंच कुठेतरी एक गिर्यारोहणाच्या दृष्टीने एक आकर्षण निर्माण करण्यासाठी फायद्याचं ठरेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि ह्या पुढील सूत्र मी मिस मिराजजी हे आभार प्रदर्शन व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. मी मिस मिर्गाजी, सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मला विश्वास आहे की या कार्यक्रमामुळे तुम्ही येणाऱ्या काळात नक्की ट्रेकिंगसाठी प्लॅन करा किंवा या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्न करा. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणारे डॉक्टर मुरमई साठम यांचे महाविद्यालयातर्फे आणि इतिहास विभागातर्फे मी आभार व्यक्त करते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत चित्ते सर, संस्थेचे आधारस्तंभ सतीश प्रधान साहेब, संस्थेचे सचिव कमलेश प्रधान सर व खजिनदार सतीश सेठ सर यांचे सुद्धा आभार. संस्थेचे ट्रस्टी व ग्लोरियस 40 या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणाऱ्या मानसी प्रधान मॅडम यांचे विशेष आभार. ग्लोरियस 40 या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आयोजक करणारे प्राध्यापिका सारिका सागर व प्राध्यापक अभिनंदन सावंत यांचे सुद्धा आभार. व या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे विद्यार्थी मित्र मैत्रीण यांचे सुद्धा आभार. लास्ट बट नॉट लिस्ट, इतिहास विभागाचे प्राध्यापक विद्याप्रभू मॅडम, सीमा केतकर मॅडम, रुपाली मॅडम व प्राध्यापक कांबळे सर, सचिन पुराणे सर, तुषार चव्हाण सर यांचे सुद्धा आभार. व राजमोहन यादव व हरीश खान यांनी केलेल्या मदतीबद्दल यांचे सुद्धा आभार. या कार्यक्रमात सूत्रसंचालनची भूमिका बजावणारे अमृत घाटगे, अश्विनी चव्हाण, कुणाल सावंत, अनिकेत पडवळ यांचे सुद्धा आभार. धन्यवाद.